फक्त इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन्स, एक लायसन्स जे बेसिक लायसन्स येतं ते काढायला 15,000 रुपये चार्ज करत होते त्यावेळेस. पण आत्ता पण एक्सपोर्ट इम्पोर्टच्या लायसन्सची किंमत फक्त 500 रुपये. कांदा पण एक्सपोर्ट होतो आणि सडलेला कांदा पण एक्सपोर्ट होतो. म्हणजे जशी बाहेरची डिमांड असेल तसं आपण द्यायचं. ते आपल्याला बाहेर कसे शोधायचे तुम्ही म्हटले ते? बाहेर शोधण्यासाठी टोटल 24 वेगळ्या पद्धती आहेत ज्या मी वापरतो माझ्या बिझनेसमध्ये. मला अजूनही आठवतंय लहानपणी आमच्या घरी एक ज्योतिषालय होते. तेव्हा त्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं की हा इंटरनॅशनल व्यापार करेल. त्या वडिलांनी त्या ज्योतिषाला शिव्या दिल्या होत्या. इतक्या वर्षात या इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना मला पाटील कमी दिसले आणि पटेल जास्त दिसले. दोन प्रकारची माणसं असतात. एक जे सगळ्या प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन काढतात आणि दुसरे जे सगळ्या सोल्युशनवरती एक प्रॉब्लेम सोल्युशनवरती ते प्रॉब्लेमच सांगणार. आपल्याला काय बनायचं ते आपण ठरवायला पाहिजे. घरच्यांनी सांगितलं की व्यवसाय करायचा तर त्यावेळेस घरातल्यांकडनं एक वाक्य आलं की उंदराच्या पोराने लोखंडाचे खेळ करू नये. आज आपल्या प्रत्येकाच्या अंगावरती जेवढे प्रोडक्ट आहेत ना त्यातले 70 ते 80% प्रोडक्ट एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट होतात. प्रत्येक माणूस तुमच्या कामाचा आहे. बरोबर. प्रत्येक माणूस कधी ना कधी फिनान्शियली, पर्सनली, मॉरली कुठून कसा माणूस कामाला येईल. छत्रपती शिवाजी महाराजांचं वाक्य ना की राज्य छोटं का असेना स्वराज्य असं. मित्रांनो नमस्कार. आई वडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि डॉक्टर ओंकार हरिमारी सरांचं आपल्या मेरा भारत सक्सेस स्टोरीमध्ये खूप खूप स्वागत करतो. सर तुमचं आपल्या सक्सेस स्टोरीमध्ये खूप खूप स्वागत. तर आमच्या प्रेक्षकांना सर सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या एका लहानपणीपासूनच्या जर्नीपासून आजच्या प्रवासाबद्दल, आजपर्यंतच्या प्रवासाबद्दल थोडक्यामध्ये ऐकायला आवडेल एक 5-10 मिनिटामध्ये. ओके. बेसिकली माझं फॅमिली बॅकग्राऊंड सांगायचं झालं तर माझे वडील मफतलाल इंजिन नावाच्या कंपनीमध्ये नोकरीला होते. कामगार म्हणून काम करायचे. आणि तसं लहानपण माझं मुंबईमध्ये भांडूप नावाचा एक एरिया आहे तिकडच्या झोपडपट्टीत गेलं. त्यामुळे व्यवसाय करायला भांडवल आणि मानसिकता दोन्ही नव्हतं. पण पुढे शिक्षणात थोडासा हुशार असल्यामुळे फॅमिलीने सपोर्ट केला, इतर लोकांनी सपोर्ट केला आणि नंतर मग शिक्षण माझं मुंबईतच झालं, ठाण्यामध्ये 8वीपर्यंत. त्यानंतर मी पुण्यातल्या SSPMS शाळेमध्ये शिकलो. तिकडनं नंतर मग पुढचं शिक्षण घेण्यासाठी मी लंडनला गेलो स्कॉलरशिपवरती. 12th नंतर तिकडे शिक्षण घेतलं मी. हायर नॅशनल डिप्लोमा जो आपल्याकडचे डिग्रीचे इक्विव्हॅलंट आहे ते तिकडं लंडनमधनं केलं. त्यानंतर मग MBA केलं, डॉक्टरेट केलं. डॉक्टरेटचा विषय मुळात MBAमध्ये इंटरनॅशनल बिझनेसची आवड निर्माण झाली. तिकडे डॉक्टरेटचा विषयच होता की चेंजिंग डायमेन्शन्स ऑफ मॉडर्न इंटरनॅशनल बिझनेस. सो त्यातनं मग थोडं एक्सपोर्ट इम्पोर्टबद्दल नॉलेज घ्यायला लागलो, माहिती घ्यायला लागलो. आणि नंतर जेव्हा परत आलो त्यावेळेस घरातल्यांना सांगितलं की आता व्यवसाय करायचा आहे. तर घरातल्यांचं पहिलं होतं की बाबा तुला आम्ही पाठवलं नोकरी करण्यासाठी. वडिलांनी असं पण सांगितलं होतं की बाबा तू तिकडे राहून गोरीशी लग्न केलं तरी चालेल, नोकरी कर. पण नंतर आधीपासून एक गोष्ट क्लिअर होती की मला व्यवसाय नोकरी करता येणार नाही, कारण माझी मुळात तो पिंड नाही आहे नोकरी करण्याचा. त्यामुळे व्यवसाय करायचा हे क्लिअर होतं आधीपासून. घरच्यांनी जेव्हा सांगितलं की व्यवसाय करायचा तर त्यावेळेस घरातल्यांकडनं एक वाक्य आलं की उंदराच्या पोराने लोखंडाचे खेळ करू नये. लोखंडाचे खेळ करू नये. गप्प नोकरी कर. आपलं तो जो सेटल व्हायचा तो सेटल हो आणि मग नोकरी खरेदी कर. किती सालची गोष्ट आहे ही? मला आता वाटतंय 2012-13च्या आसपासची गोष्ट असेल. पण ते एक गोष्ट क्लिअर होती की नाही बाबा नोकरीच विषयच नाही आपला. मग तरी प्रयत्न करायचा नोकरी केली. पण नंतर लक्षात आलं की आपल्याला न झेपणारं काम आहे. नंतर मग व्यवसाय करायचं ठरवलं. हळूहळू एक्सपोर्ट इम्पोर्टबद्दल कुतूहल होतं पण भांडवल नव्हतं. तर मग आईला सांगितलं. मग आईनी थोडंफार फिनान्शियली गाईड केलं, सपोर्ट केलं. आणि मग त्यातनं एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये हळूहळू काम चालू झालं. पण त्यावेळेस होतं काय, सपोर्ट करायला कोण नव्हतं घरातलं. तर मला आठवतं पहिले 1.5 वर्ष मी घरातल्यांना न सांगता घरातल्या सांगायला नोकरीला चाललो आहे आणि बिझनेसवरती काम करायचो. आणि दरम्यानला विचारायचो का पगार कुठे गेला, तर तो सेव्हिंग करतोय व्यवसायासाठी. पण नंतर मग जसं जसं पहिला ट्रेड झाला, माझं मेन प्रोडक्ट ज्याच्यावरती मी काम करतो ते फ्रेंच फ्राईज. तर फ्रेंच फ्राईजवरती काम चालू केलं. त्यातनं हळूहळू पैसे यायला लागले. पण ते सुरुवात फ्रेंच फ्राईजवरून डायरेक्ट झाली नाही, कारण पैसे नव्हते. ते इंडियातच विकायचे तुम्ही का? नाही, इंटरनॅशनल एक्सपोर्ट करायला. पण एक्सपोर्ट चालू करण्यासाठी भांडवल नव्हतं. तर मग काय केलं, आपल्याकडचे अनेक मॅन्युफॅक्चरर्स आणि शेतकरी आहेत ज्यांच्याकडे एक्सपोर्ट क्वालिटीचा माल बनतो पण त्यांना तो एक्सपोर्ट करता येत नाही. दुसरा कोणीतरी येऊन गुजरातची कंपनी, कुठल्या तरी राजस्थानची कंपनी येऊन त्यांच्याकडे माल घेऊन जाते आणि एक्सपोर्ट करते.
तर मी त्यांना अशी लोकं शोधली, बरं त्यांना जाऊन भेटलो, जवळ 150 लोकांना भेटलो की तुम्ही स्वतःहून का नाही करत. बरं त्याला आम्हाला माहीत नाही कसं करायचं, आम्हाला भीती वाटते. मी म्हटलं तुम्ही पहिले डॉक्युमेंट तर काढून घ्या. नाही नाही डॉक्युमेंटला खूप खर्च येतो. म्हणजे डॉक्युमेंटला काय खर्च येत नाही, मी तुमची डॉक्युमेंट काढून देतो. ज्या वेळेमध्ये लोक फक्त इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन्स, एक लायसन्स जे बेसिक लायसन्स येतं ते काढायला 15,000 रुपये चार्ज करत होते, त्यावेळेस पण आत्ता पण एक्सपोर्ट इम्पोर्टच्या लायसन्सची किंमत फक्त 500 रुपये. IC कोड, इम्पोर्टर एक्सपोर्टर कोड, जे लोकांना माहीतच नाही. सो मी त्यांना म्हटलं तुमचे आपण सगळे डॉक्युमेंट्स पहिले काढू आणि त्यातनं मी माझं भांडवल तयार केलं. त्यांचे डॉक्युमेंट तयार करून दिले. त्यांना म्हटलं बा तुमचे गव्हर्नमेंटचे चार्जेस ॲक्च्युअली घेईन, मी सगळे डॉक्युमेंट लायसन्स सगळे काढून देण्याचे 10,000 रुपये घेईन. मला वाटतं ते पहिल्याच ह्याच्यामध्ये माझ्या 32 लोकांनी मला सांगितलं आमचे लायसन्स काढून दे म्हणून. तर त्यातनं पहिला 3,20,000चं भांडवल तयार झालं. मग ते ही गोष्ट माझ्या मते एक्झॅक्ट इयर मला आठवत नाही, पण अंदाजे अप्रॉक्सिमेटली 2000च्या आसपासची गोष्ट आहे. 2001-2002च्या आसपास. त्यांना म्हटलं लायसन्सेस काढून दिले. मग परत गेलो त्यांच्याकडे, लायसन्स दिले. त्यांना म्हटलं तर करा धंदा चालू. त्याचा धंदा कुठनं चालू करा, आम्हाला काय माहीत नाही, तूच सांग पुढे काय. मग त्यांना मी ऑफर दिली की बाबा तुमचं प्रोडक्ट तुमच्या नावावरती एक्सपोर्ट होईल, मी बायर शोधतो आणि त्या बायरची जेन्युनिटी चेक करतो. तुम्हाला एकदा परचेस ऑर्डर आली की मग मला माझे पैसे द्या. पैसे कसे द्या, तुम्ही बाबा 10 रुपयाचा माल विकला तर 10 रुपयामध्ये समजा तुमचं प्रॉफिट असेल 5 रुपये किंवा 4 रुपये, तर 4 रुपयापैकी 30% माझे असतील प्रॉफिटमधले. पैसे आणून दिल्यानंतर, रेव्हेन्यू आल्यानंतर मला तुम्ही पैसे द्या, कारण मला असंही गमवायला काहीच नव्हतं ना. बरोबर. मला गमवायला होती वेळ. तर त्यामुळे आणि मग परत त्यांच्यासाठी मग बाहेर शोधायला चालू केले आणि ते पैसे बाहेर शोधण्यासाठी पण इन्व्हेस्ट कुठनं केले, जे 3,20,000 जमा केले होते ते. आजकाल पोरं काय करतात, 3,20,000 की 1,10,000चा आयफोन घेतात. तर मी ते परत रिइन्व्हेस्ट केले आणि त्यातलं बाहेर शोधले. मग नंतर काही लोकांचे प्रोडक्ट, काही लोकांबरोबर वेवलेन मॅच झाली. मग काही लोक म्हणले तू तुझं चालू कर, आम्ही सपोर्ट करतो. असं करत करत मग ते पुढे गोष्टी घडत गेल्या. फ्रेंच फ्राईज मग सिलेक्ट केलं माझं. कंट्रीमध्ये तुम्ही ते करायचे? माझं मेजर टार्गेटेड कंट्री जे आहे ते फिलिपिन्स आहे. आत्ता जेव्हा सुरू केलं तेव्हा UAE होती, UAE आणि बांगलादेश. काय मार्जिन असतं साधारणतः सर त्याच्यामध्ये? साधारणपणे सर पर कंटेनर अप्रॉक्सिमेटली पकडायला गेलं तर एक 12 ते 15% आसपास मार्जिन मिळतं. डायरेक्ट प्रॉफिट. गव्हर्नमेंटचे इन्सेंटिव्ह येतात ते वेगळे. आणि सर तुम्ही जसं म्हटलं आम्हाला की इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्येच तुम्ही काम करायचं का ठरवलं होतं, का ते एज्युकेशन घेतलं होतं तुम्ही म्हणून तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये आले का, कसं म्हणजे हे काय झालं, मला अजूनही आठवतंय लहानपणी आमच्या घरी एक ज्योतिषालय होते. तेव्हा त्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं की हा इंटरनॅशनल व्यापार करेल. त्या वडिलांना त्या ज्योतिषाला शिव्या दिल्या होत्या, काय व्यापार काय करायचं, नोकरी करायची. तर ते डोक्यात होतं की इंटरनॅशनल व्यापार म्हणजे काय. थोडंसं जसं मोठं झालं, वाचनाची आवड आधीपासून होती, मग इंटरनॅशनल व्यापार म्हणजे काय, एक्सपोर्ट इम्पोर्ट. मग ती अजून आवड त्यात क्रिएट होत गेली. तुमच्या डोक्यात बसलं, त्या डोक्यात त्यावेळेस बसलं होतं. त्यांनी चुकून माझ्या चांगल्याने आणि घरातल्यांच्या बुराईमध्ये त्यांनी माझ्यासमोरच सांगितलं. बरोबर. त्यामुळे मग ते डोक्यात होतं तेव्हापासून. अशीच घटना होती माझी, म्हणजे तुमच्यासाठी ते चांगलं ठरलं. आणि मी असंच दहावीनंतर मला आई एक आमच्या बामणाकडे गेली मला दाखवायला ते पत्रिका, तरी सांगितलं त्याच्यात लिहिलं की हा मुलगा डॉक्टर होण्याचे योग्य. तर आपण ते डोक्यात धरलं मी डॉक्टर व्हायचे. बरं का. तर 2 वर्ष म्हणून मी 11वी-12वीला ते मॅथ्सच ठेवला नव्हता, डायरेक्ट बायोलॉजी घेतला. नंतर ज्यावेळेस ते ॲडमिशन घेतलं BAMSला तर ते नाही झेपलं आपल्याला, ते वासानी वगैरे ते आउट. पण ते म्हणजे तुमच्यासाठी ते चांगलं ठरलं थोडक्यात. पण आपण त्या कारण आपल्यामध्ये ते बाल पण असतं, वय असतं आणि जे सांगत असतो पुढचं तेच आपल्या डोक्यामध्ये ते फिट होत असतं. चलो म्हणजे मस्त कोइन्सिडन्स आहे की तुम्ही एका ज्योतिषाच्या सांगण्यावरून ते डोक्यामध्ये ठेवलं आणि ह्या क्षेत्रामध्ये आले. ह्याला म्हणतात रिअल लाईफ. तर आपलं एक सर उद्यमी महाराष्ट्र म्हणून तुमची जी एक संकल्पना आहे, बरोबर ना, तर मग काय ती नेमकी संकल्पना आहे उद्यमी महाराष्ट्र आणि ती सुरू करण्यामागची काय प्रेरणा होती तुमची? असं मुळात काय झालं काय, एवढे वर्ष जवळजवळ मी आज 19-20 वर्ष एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये, या इतक्या वर्षात या इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना मला पाटील कमी दिसले आणि पटेल जास्त दिसले. बरं. ती गोष्ट डोक्यात कायमच होती की आपली लोकं का नाही त्याच्यात, की जर आपण मराठी करतो, ज्या महाराजांची आपण प्रेरणा घेऊन चालतो, मग मराठी लोकं का नाहीत. तर मग लक्षात आलं की यार आपल्याकडच्या लोकांना जे लोक ट्रेनिंग देत आहेत ते सगळे कोण गुजरातचे आहेत, राजस्थानचे आहेत, कर्नाटकातले आहेत. आणि ते लोक येऊन आपल्या लोकांना फक्त घाबरायची कामं करतात. किंवा एक्सपोर्ट इम्पोर्ट म्हटलं की डॉक्युमेंटेशन, एक्सपोर्ट इम्पोर्ट म्हटलं की कस्टम, एक्सपोर्ट इम्पोर्ट म्हटलं की तुमचा कंट्रोल बुडणारच आहे. या भीतीचा बागुलबुवा करून सगळे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट उभे राहिले. तुमचे पैसेच येणार नाहीत, तुमचे पैसेच येणार नाहीत, आले तर मग आमची सिस्टीमच फॉलो करा, मग डॉक्युमेंट आमच्याकडनंच घ्या. मग त्याच्यातनं मला जाणवलं की आपल्या लोकांना जर साक्षर केलं तर मग आपले लोक चांगलं काम करू शकतात. त्या हेतूनी उद्यम महाराष्ट्राची सुरुवात केली.
उद्यम महाराष्ट्राचा हेतू एकच होता बेसिकली की मराठी माणसांसाठी मराठी माणूस व्यावसायिक व्हावा यासाठी सुरू केलेली एक चळवळ. मी त्याला माझं कंपनी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कधीच बोलत नाही, ही चळवळ आहे बरं की ज्यात मला असं वाटतं म्हणजे माझ्या अनेक स्टुडंट्स आहेत ज्यांना मी सांगतो तुम्ही आता ट्रेनर बना, बरोबर राईट की एकटा करून किती करणार आहे. राईट राईट सो त्या हेतूने ते चालू केलेलं आहे. पण फोकस एकच आहे की जास्तीत जास्त मराठी माणसांनी व्यवसायामध्ये यावं. व्यवसाय मग तो एक्सपोर्ट इम्पोर्टचा करा किंवा कुठलाही करा. आपल्याकडे होतं काय की घरातनं आपल्याला बाळकडू पाजलं जातं तेव्हा नोकरी करायचं, बरोबर किंवा इव्हन आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये आपल्याला जे तयार केलं जातं. आज चायना आणि भारत यांच्यामध्ये डिफरन्स काय सगळ्यात मोठा, तर चायनामध्ये लोकांना तयारच केलं जातं व्यावसायिक बनण्यासाठी. बरं त्यांची एज्युकेशन सिस्टीम तशी आहे, तशी प्रॅक्टिकलिटीवरती बेस्ड आहे. हो आपल्याकडची एज्युकेशन सिस्टीम आत्तापर्यंत जी आहे ती इंग्रजांनी दिलेली आहे, जी काय म्हणतात आपल्याला स्लेव्स म्हणून तयार करण्यासाठी Theory based 9 ते 5 जास्त. थेअरी बेस्ड जास्त आहे आणि तुम्ही कारकुनीच करा या हिशोबाने एज्युकेशन सिस्टीम आहे. बरोबर सो त्यासाठी मग मला असं वाटलं की असं काहीतरी करावं. जी आपली मुळात नालंदा युनिव्हर्सिटी होती University ती युनिव्हर्सिटी या लोकांनी इंग्रजांनी किंवा यांनी या लोकांनी का खराब केली मुलांनी, बरोबर कारण ते जर आपली लोक साक्षर झाली असती बरोबर तर आज आपण जगावरती राज्य करत राज्य असतो. केलं. ती सिस्टीमच तोडून टाकली. बरोबर तर ती सिस्टीम कुठेतरी आणणं गरजेचं आहे. म्हणून मग उद्यम महाराष्ट्र सुरुवात केली. नावातच आहे उद्यमी महाराष्ट्र, ऑन्टरप्रिनरशिप महाराष्ट्र. बरोबर जास्तीत जास्त लोकांनी व्यवसायात यावं व्यवसायात यावं. आणि व्यवसाय करून. आणि माझं म्हणणं नाही की तुम्ही डायरेक्टली प्रत्येकाने एक्सपोर्ट इम्पोर्टच करायला पाहिजे. छोटा व्यवसाय करा चालू. छत्रपती शिवाजी महाराजांचं वाक्य आहे ना की राज्य छोटं का असेना स्वराज्य असावं. स्वराज्य असं बरोबर तर स्वतःचं स्वराज्य उभं करा, छोटासा व्यवसाय उभं करा. आज आपली लोक जी नोकऱ्या करतात ती ज्या लेवलला मेहनत करतात दुसऱ्यासाठी बरोबर तेवढीच लेवल स्वतःच्या व्यवसायासाठी जर मेहनत केली बरोबर बरोबर तर आज कदाचित तो माणूस करोडपती राहणार, लखपती होईल. लखपती होईल बरोबर. पण ती मानसिकता नाही आहे. व्यवसाय माझ्या दृष्टीने विचार कराल तर 10% स्किल्स आणि 90% माइंडसेट आहे. माइंडसेट आहे बरोबर. पण ते माइंडसेटवरती कामच नाही केले गेले आपल्याला. राईट राईट सो ते माइंडसेटवरती काम करण्यासाठी मग उद्यम महाराष्ट्राचं मी हे काम चालू केलं. एक्सपोर्ट इम्पोर्ट हा फक्त फ्रंट फेस आहे. बरोबर त्या व्यतिरिक्त मी ट्रेनिंग प्रोग्रामसाठी हे करतो किंवा इव्हन माझ्या एक्सपोर्ट इम्पोर्टच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये मी लोकांचे माइंडसेट, फिनान्शियल माइंडसेट कशी क्रिएट करावे अरे वा यावरती काम करतो. बरं बरं सर, आता तुम्हाला काय वाटतं आज आपल्या मराठी उद्योजकांसमोर मेजर आत्ता सध्या कुठल्या त्यांच्या समस्या आहेत आणि तुम्ही त्या कशा सोडवताय उद्यमी एक तर महाराष्ट्राच्या सगळ्यात पहिलं ना लोकांना असं वाटतं की व्यवसाय म्हणजे भांडवल. माध्यमातून? आणि मी माझं स्वतःचं उदाहरण देतो. मी उद्यम महाराष्ट्र चालू केलं त्यावेळेस मला कोविडच्या काळात चालू केलं. बरं त्यामुळे पुढे काय होणार माहीत नव्हतं. बॅकएंडला काय म्हणतात फंड्स होते, पण मग एक ठरवलं होतं की फंड्सला हात नाही लावायचा, कारण पुढचं काहीच माहीत नव्हतं, कोणाच काय माहीत नव्हतं काय होणार आहे, किती दिवसांनी चालू होईल की किती वर्षांनी चालू होईल. बरोबर त्यामुळे ते फंड्सला हात लावायचा नव्हता मला. त्यामुळे मी 10,000चा फंड बाजूला काढला, म्हणजे ह्याच्यात जे होईल ते होईल. बरं मी 7,800 रुपयांनी उद्यम महाराष्ट्र सुरुवात केलं. 7,800 रुपये हा माझा पहिल्या आठवड्याचा ॲड बजेट होता कोविडच्या टाइम. कोविडच्या वेळेला. आणि तिकडनं आज माझा या वर्षाचा टर्नओव्हर साधारणपणे 26-27 करोडच्या आसपास आहे ग्रेट. 4 वर्षामध्ये. बरोबर सो हे पॉसिबल होऊ शकतं. बरोबर तुम्हाला ते करता आलं पाहिजे किंवा ती मला असं वाटतं की मी उद्यम महाराष्ट्र उभी करू शकलो ती माइंडसेटमुळे. माइंडसेटमुळे राईट. आणि मुळात आपल्याकडे दुसरा एक प्रॉब्लेम काय नाही, लोक दुसऱ्याला पण ट्रेन करताना काय म्हणतात गाईड करत असताना स्वतःचं हातचं राखून ठेवतात. बरोबर हां तुम्ही हातचं राखून जर दुसऱ्याला शिकवायला गेला तर तो माणूस तुमच्यावर कधीच कनेक्ट कनेक्ट नाही होणार. बरोबर तुम्ही सगळ्यात पहिले कनेक्टिव्हिटी क्रिएट करणं इम्पॉर्टंट. लोकांचा सेल्सचा प्रॉब्लेम काय येतो आपल्याकडे, लोक सेल्स करताना घाबरतात. आपल्याकडे हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे बरोबर की लोक अरे तो मार्केटिंग करतो, म्हणजे शिवीदिल्यासारखं बोलतात लोक मार्केटिंग करतो. मार्केटिंग करतो. बरोबर मुळात आज जगामध्ये असा कुठलाही व्यवसाय असो, एकच फक्त सेल्स डिपार्टमेंट जो तुमचं क्रेडिटमध्ये आणतो, बाकी सगळं डेबिटमध्ये आणतं. बरोबर बरोबर 100% पण तेच करायला लोक लाजतात. जगातला हायेस्ट पेईंग जॉब सेल्सचा आहे. सेल्स आहे. तर ती सेल्सची मानसिकता क्रिएट करणं इम्पॉर्टंट आहे. तिथे आपली मराठी माणसं मुलं घाबरतात किंवा कमी पडतात. कमी पडतं. आणि दुसरं एक असतं की भांडवल नाही, एक झालं सेल्स झालं, दुसरं आणि तिसरं म्हणजे घरातले सपोर्ट नाही करत. हा एक सगळ्यात मोठा की मग घरातले सपोर्ट नाही करत त्यांची कदाचित त्यांचे अनुभव असतील काहीतरी. पण ते इतकं आपण पोरं आजकाल मी बघतो ना की नाही घरातले माझ्या व्यवसायाला मग सपोर्ट नाही करत म्हणून मग मी नोकरीच करेन. बरोबर मुळात तुझी स्वतःवरचा विश्वास आहे का? स्वतः सेल्फ कॉन्फिडन्स नसतो. बरोबर. आणि होतं काय आपल्याकडे मित्रांना सांगितलं की बाबा अरे आपण आता मला व्यवसाय करायचा, मित्रांना लायकी आहे का तुझी? बरोबर. घरातल्यांना बोललं तर घरातले जे मला उत्तर मिळालं ते अनेकांना मिळत असेल, मग तिकडनं सोडून देतात नाही नोकरी करू. समाज डिमोटिवेट. आणि अजून एक सगळ्यात मोठा मिथ आपल्याकडे जो आहे तो म्हणजे एकदा सेटल झालो ना की मग व्यवसाय करेल. बरोबर. आज अजून अंबानी सेटल नाहीत. सेटल होतच नाही आयुष्यभर. आयुष्यात सेटल या शब्दाची व्याख्या काय? बरोबर. बरेच लोक म्हणतात सेटल झाल्यावर लग्न करतो,
सेटल झाल्यावर व्यवसाय करतो. सेटल होतच नसतो माणूस कधी मरेपर्यंत. बरोबर आहे. आणि मग ह्याच्यामध्ये होतं काय, मग नोकरीत आता 25,000च्या पगाराने नोकरी चालू केली, तोपर्यंत EMI असतात एक 16-17 हजाराच्या आसपास. तिकडनं मग 35,000 पगार होतो, तोपर्यंत EMI 25-30 हजार झालेले असतात. 5 लाखाचा पगार झाला की EMI 4 लाखावर गेलेले असतात. मग त्या चक्करमधून आपण बाहेरच नाही पडत. आणि मग नंतर झालं संपतं. मी अनेक लोक बघितले की यांच्यामध्ये स्पार्क होता, ज्यांच्यामध्ये करून दाखवण्याची हिंमत होती, पण सुरू नाही केलं. राईट. माझं म्हणणं आहे की प्रत्येक फॅमिलीमध्ये एका मुलांनी तरी डिसाईड केलं पाहिजे किंवा मी 1 वर्ष देईन, 2 वर्ष देईन, बरं, किंवा घरातल्यांनी प्रोत्साहन दिलं पाहिजे किंवा तुम्ही 2 वर्ष किंवा 2 वर्ष तुला आम्ही काय बोलणार नाही. बरं. त्या 2 वर्षात तुला जर नाही जमलं व्यवसाय करा तर तू नोकरी कर. बरोबर आहे. 2 वर्षात काहीच होणार नाही असं होणार नाही. जर प्रामाणिकपणे काम केलं, बरोबर आहे, काही ना काहीतरी दिशा मिळणार. असे पण नाक्यावरती उभे राहून विड्या फुकत 1-1.5 वर्ष घालत होतात ना. तर एक छोटासा व्यवसाय चालू करून बघायला काय प्रॉब्लेम. बरं. कारण कसं होतं, लोकांचं मॅक्सिमम लोकांचं मी बघितलंय की पैशाचा लॉस ना रिकवर करता येतो, नोशनल लॉस रिकवर नाही करता येत. ज्या दिवशी तुमचा स्वतःवरचा हा विश्वास उडतो ना की मी नाही करू शकत, तो विश्वास नाही परत गमावता येऊ शकत. तर तो विश्वास देणं, आणि एकदा कुछ नहीं हुआ तो तजुर्बा तो होगा. बरोबर. त्या गोष्टीचा फायदा तुमच्या व्यवसायामध्ये तो होईल, तुमच्या नोकरीमध्ये तो होईल कधी ना कधी. 100% बरोबर आहे. तो प्रयत्न करत नाहीत, मरून जातात. राईट. अनेक माता भगिनी आहेत की ज्या नाही, आता मुलाची 10वी आहे, त्याच्यानंतर मग माझा व्यवसाय चालू करेल. बरोबर. मग आता नवऱ्याचं प्रमोशन ड्यू आहे, त्याच्यानंतर व्यवसाय चालू करत, असं करत करत त्या मुलांना मुलं होतात आणि आता ती नातवंड सांभाळत बसतात. म्हणजे असं म्हटलं जातं, बऱ्याच आयडिया, सगळ्यात जास्त आयडिया ज्या आहेत त्या स्मशानभूमीमध्ये. हो, 100%. बरोबर का ना, त्यांचा वापरच नाही झाला, ते गेले तशाच सोबत. सर, आता तुम्ही जसं मी ऐकलं, म्हणजे सोशल मीडियावरती पाहिलं की तुम्ही 10,000हून अधिक लोकांना इम्पोर्ट एक्सपोर्टचं तुम्ही ट्रेनिंग दिलेलं आहे. तर त्यातले असे काही चांगले 2-4 यशस्वी उदाहरणं आहेत का जे खूप चांगल्या लेवलला काम करत आहेत? तर आकडा 10,000 नसेल, 19,000 लोकांचा. अरे वा, चलो, म्हणजे लेटेस्ट. ओके, चलो. उदाहरणं तर भरपूर आहेत. एक मयूर सकपाळ म्हणून माझा एक स्टुडंट आहे. बरं. तो कॉलेजमध्ये काय म्हणतात, कॉलेजमध्ये असताना तो माझ्याकडे आला 2021 साली. बरं. माझ्याकडनं ट्रेनिंग घेतलं. ट्रेनिंग घेऊन त्यांनी पहिलं प्रोडक्ट सिलेक्ट केलं, अंडी. अरे वा. आणि मी त्याला सांगत होतो की तू प्रोडक्ट नॉलेज प्रॉपर घे. त्यांनी प्रोडक्ट नॉलेज घेतलं नाही, अंडी पाठवली. ती अंडी तिकडे त्या समोरच्या देशात बेल्जियमला पाठवली त्यांनी. ती बेल्जियमला जाईपर्यंत त्याची आमलेट झाले होते, कारण पॅकेजिंगच प्रॉपरली केलं नव्हतं. पण त्यांनी हार नाही मानली. परत त्यांनी 6 महिने नोकरी केली. हेतू एकच होता की मला व्यवसाय एक्सपोर्ट करायचा आहे. 6 महिने नोकरी केली. नोकरी केल्यानंतर परत चालू केलं एक्सपोर्ट. आज त्याचा, माझं जे लास्ट बोलणं झालं त्याच्याशी, त्यांनी या वर्षीचं जे टर्नओव्हर साधारणपणे माझ्या मध्ये 6 ते 7 करोडच आहे. ग्रेट. हा झाला एक. दुसरा एक चेतन बोडके नावाचा मुलगा आहे. पेट्रोल पंपवरती हे करायचं, काय म्हणतात, CNG मशीन ऑपरेटर होता. 12 की 11 हजार पगार होता. आज ओमानला ट्रेड करतोय, कांद्यामध्ये आणि फ्रूट व्हेजिटेबलमध्ये, आणि 100% ॲडव्हान्सवरती काम करतो. महिन्याचे 4.5-5 लाख रुपये कमवतो. किंवा एक त्यांचं नाव आत्ता मला आठवत नाहीत, कोटेश्वर कसं नाव होतं त्यांचं. माझ्याकडे जे आलं तर लेफ्ट हँड साईड पूर्ण त्यांची पॅरलाईज झालेली होती. पण ते एक होतं की सर, मी आयुष्यात नोकरी केली, मला आता व्यवसाय करायचा, या परिस्थितीत करेन पण करेन. बरोबर. माणूस असं हाँगकाँगला एक्सपोर्ट करतोय. अशी अनेक उदाहरणं आहेत. बरोबर. आता सर, तुम्हाला काय वाटतं, म्हणजे भारतामध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये पुढच्या 5-10 वर्षात तुम्हाला काय दिसतंय? आपण बघतो आता सध्या की ट्रेड डेफिशिट आपला म्हणजे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की रुपयाची कॉस्ट आपली कमीच होत चालली, डॉलर वाढत चाललेला आहे. म्हणजे आपण म्हणतो स्वातंत्र्य काळामध्ये जर पाहिलं त्यावेळेस तर 1:1 होता, 1 रुपया आणि $1, म्हणजे समान कॉस्ट, इक्विव्हलंट होता. पण आज आपण बघतोय की तसं की मागच्या म्हणजे 2023मध्ये $121 बिलियन मला वाटतं काहीतरी आपला फिस्कल डेफिशिट होता. तो 2024मध्ये थोडा कमी झाला होता, $78 बिलियन आसपास होता. तर तुम्हाला काय वाटतं पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये काय होईल? आपण पॉझिटिव्हमध्ये येऊ शकतो का? पॉझिटिव्हमध्ये 100% ट्रेड डेफिशिटमध्ये पॉझिटिव्हमध्ये येऊ शकतो जर मॅक्सिमम लोक या इंडस्ट्रीमध्ये आले तर. आज जर तुम्ही रेशो काढला, चायना 1 नंबरला आहे किंवा USA 2 नंबरला. याचं कारण असं आहे, चायनातलं जेवढं पॉप्युलेशन आहे, वर्किंग पॉप्युलेशन आहे, त्यातले 40% लोक एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये आहेत. बरोबर. USAचे 35% लोक एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये आहेत. बरं. भारताचे 2.6% लोक आहेत फक्त. काय बोलता? अरे बाप. सो त्यामुळे जर लोकच नसतील इंटरनॅशनल, आज गव्हर्नमेंट ज्या लेवलला सपोर्ट करायचा प्रयत्न करते, म्हणजे आत्ताची असेल की आधीची असेल, कारण इंडियाला जर खऱ्या अर्थाने महासत्ता बनायचं असेल भारताला,
किंवा खऱ्या अर्थाने आपल्याला GDP वाढवायचा असेल तर इंटरनॅशनल बिझनेसचे पर्याय नाही आहे. 100% एक्सपोर्ट वाढलाच, एक्सपोर्ट वाढला पाहिजे, बाहेरच्या देशातला पैसा आला तर तुमची GDP वाढणार. GDP वाढणार, बरोबर. पण त्या पद्धतीने आज गव्हर्नमेंटचे पण इनिशिएटिव्ह बरेच आहेत, पण ते खालपर्यंत पोहोचतच नाही आहेत ना. आज गाव तिकडे निर्यातदार नावाचा एक प्रोग्राम भारत सरकारने चालू केला होता. कुठे खालपर्यंत जाते लोक? मी मी खाली गेल्यानंतर जो ॲक्च्युअल फिगर दिसतात की या गावात एवढ्या लोकांना आम्ही ट्रेन केलं, म्हणजे खाली गेलो तर ट्रेनिंग झालेच नसतं. आणि ट्रेनिंग कसलं त्याचं डॉक्युमेंटेशनचं. मुळात जो एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीच्या बाबतीत बागुलबुवा जो आहे ना डॉक्युमेंटेशन नावाचा, म्हणजे हे कसं होतं ना, समजा मी बिझनेस करतोय किंवा मी नोकरी करतोय, मला इन्कम टॅक्स तर भरायचंच आहे, बरोबर. मला स्वतःला इन्कम टॅक्स भरता येत नाही, तुम्हाला येतो? नाही. आपण मग म्हणजे काय इन्कम करायचं नाही हा प्रकार आपल्याकडे इंडस्ट्रीमध्ये खाली चालला. किंवा तुम्हाला डॉक्युमेंट्स बनवता येत नाही, मग तुम्ही धंदा एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये येऊ नका. बरोबर. एक्सपोर्ट इम्पोर्टचे डॉक्युमेंटेशन 5% भाग आहे, बरोबर आहे. ॲक्च्युअल धंदा काय तर प्रोडक्ट कसं सिलेक्ट करायचं, कंट्री कशी सिलेक्ट करायची, बायर कसा शोधायचा. सो पुढच्या 10 वर्षामध्ये मला विचाराल तर ई-कॉमर्स एक्सपोर्ट्स हा मॅसिव्ह प्रमाणात वाढेल, जर मॅक्सिमम लोक वर्ल्ड जगात वाढतोच आहे. ट्रेड डेफिशिट येईल का तुम्हाला काय वाटतं? जागेवर ट्रेड डेफिसिट पॉझिटिव्हला येईल. मग ॲटलिस्ट एकदम 10 वर्षानंतर मी हे नाही म्हणत की खूप डिफरन्स पडेल, बट तो डेफिसिट मिनिमाइज व्हायला मदत होईल 100%. आता तुम्ही जसं आता एक उदाहरण सांगितलं, योजना गव्हर्नमेंटची काय तुम्ही नाव घेतलं, काय गाव तिथे काय गाव तिकडे निर्यातदार. तर अजून सरकारच्या इम्पोर्ट एक्सपोर्ट उद्योजकांसाठी काय कुठल्या योजना आहेत अजून अशा वेगवेगळ्या? सर बऱ्याच आहेत. असा माझ्या मते एक्सपोर्ट इम्पोर्ट हा एकमेव व्यवसाय आहे की जिकडे तुम्ही धंदा केलात म्हणून गव्हर्नमेंट तुम्हाला एक्स्ट्रा पैसे देते. इन्सेंटिव्ज आहेत गव्हर्नमेंटचे. क्या बात आहे. 2%, 2.5%, 0.5%, 1% असे इन्सेंटिव्ज आहेत. त्यात प्रॉफिट तुमचं किती असो, समजा तुम्ही ₹1,00,000 प्रोडक्ट एक्सपोर्ट केलं तर ₹1,00,000 तुमचं प्रॉफिट 99,000 असो किंवा ₹1 असो, ती इन्सेंटिव्ह जर तुम्हाला आहे तर तुम्हाला तो मिळणारच आहे. आणि ते प्रोडक्ट टू प्रोडक्ट चेंज होत राहतात इन्सेंटिव्स. MEIS नावाची स्कीम आहे, रोडटेप नावाच्या स्कीम्स आहेत, बऱ्याच स्कीम्स आहेत गव्हर्नमेंटच्या. आणि तुमचं समजा एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट तुम्ही चालू करणार असाल की जिकडे मॅन्युफॅक्चर झालेला माल फक्त एक्सपोर्टच होईल, तर त्याच्यासाठी वेगळ्या स्कीम्स आहेत. आत्ताच्या मितीला माझ्या माहितीवरून 16 ते 17 स्कीम्स आहेत गव्हर्नमेंटच्या एक्सपोर्ट इम्पोर्टच्या बाबतीत. आपण सर प्रॅक्टिकली ह्या गोष्टी विद्यार्थ्यांना सांगतो का, शिकवतो का, सपोर्ट करतो का आपण? हो. आता माझ्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जे 3 दिवसाचं ट्रेनिंग प्रोग्राम होतं त्या प्रोग्राममध्ये आपण ॲक्च्युली लोकांना सगळ्यात पहिले एक्सपोर्ट इम्पोर्टच्या बाबतीतले जे गैरसमज आहेत ते आपण काढतो. त्यानंतर ते गैरसमज काढल्यानंतर मग त्यांना प्रोसेसेस देतो. दुसरं लोकांचं काय होतं की महाराष्ट्रात लोक राहणारी जी आहेत ना मॅक्सिमम किंवा इव्हन इंडियातली, यांचा सगळ्यांचा मोठा प्रॉब्लेम येतो की त्यांना असं वाटतं की ॲग्रिकल्चरशिवाय दुसरं कुठलं प्रोडक्ट एक्सपोर्ट होत नाही. राईट. मॅक्सिमम लोकांचं कॉम्बिनेशन काय होतं, एक तर ॲग्रिकल्चर आणि दुबई. बरोबर. हे इतकं कॉम्बिनेशन फिट झालं आहे की ॲग्रिकल्चर प्लस दुबई इज इक्वल टू लॉस. हे मी आत्ता सांगून टाकतो. कारण तुम्ही फक्त ॲग्रिकल्चर कसं होतं, ॲग्रिकल्चरमध्ये काम करणारे लोक खूप आहेत. तुम्ही जर स्वतः शेतकरी नसाल, स्वतः आडतदार नसाल तर ॲग्रिकल्चरमध्ये येण्याची गरजच नाही. 3.5 ते 4 लाख प्रोडक्ट जे एक्सपोर्ट होतात ॲग्रिकल्चरचे ओव्हरऑल, अदर दॅन ॲग्रिकल्चर. पण लोक फक्त ॲग्रिकल्चर बघतात कारण शेतकरी बाजूलाच मिळतो कुठेतरी, इझी वाटतं प्रोडक्ट. थोडासा रिसर्च केला, थोडंसं डिटेलमध्ये गेलं तर एवढे प्रोडक्ट आहेत. म्हणजे एक साधं प्रोडक्टच्या बाबतीत उदाहरण द्यायचं झालं, मी 2-3 उदाहरणं देतो. मी बांबूचे ग्लासेस असतात. मी एकदा उटीवरनं मैसूरला चाललो होतो. मला रस्त्यात ते बांबूचे ग्लासेस विकणारी माणसं आदिवासी लोक दिसली. त्यांना विचारलं किती रुपयाला, तर त्यांनी सांगितलं ₹170. 170 का ₹140 सांगितलं. म्हटलं मी जर 100 पीस घेतलं किती देणार, तर सब ₹80 देंगे. मी तिकडनंच उभ्या मी चेक केलं, ॲमेझॉन नेदरलँडवरती ते प्रोडक्ट ₹1,800 विकलं जाते. काय बात. आपल्या ठाणे जिल्ह्याच्या पुढे पालघर जिल्हा आहे, आदिवासी भाग मोठा आहे. तिकडे वारली पेंटिंग करतात. तिकडे एका मुलाकडे मी विचारलं वारली पेंटिंग कितीला, तर तो बोलला साहेब काहीतरी ₹150 का ₹200 बोलला. मी सेम वारली पेंटिंग दुबईच्या एम्पोरियममध्ये फ्रेम करून फक्त 5,000ला विकताना बघितलेलं आहे. अरे बापरे. सो आपल्याकडे जे दुपट्टे, महिलांचे दुपट्टे, ते ग्लास इथं समजा ₹80 ₹100 होता, नेदरलँडमध्ये तो तुम्ही म्हटले तो किती ₹1,800. तर मग त्याला खर्च किती येतोय आपल्याला इथून त्याला एक्सपोर्ट इकडनं? आता कसं आहे ना, ॲमेझॉनचे वेगवेगळे स्कीम्स आहेत. ॲमेझॉन FBA नावाचा प्रकार आहे, फुलफिलमेंट बाय ॲमेझॉन. तिकडे होतं काय, ॲमेझॉन तुमच्याकडनं प्रोडक्ट विकत घेतो म्हणजे ॲमेझॉन तुमच्याकडे इम्पोर्ट करतं, पैसे नाही देत तुम्हाला, इम्पोर्ट करून त्यांच्या तिकडच्या वेअरहाऊसमध्ये स्टोअर करतं. आणि जशी ऑर्डर आली तशी ॲमेझॉन तिकडे डिस्पॅच करतं, पैसे तुमच्याकडे येतात. सो साधारणपणे ई-कॉमर्सचा व्यवसाय करायचा म्हटलं तर ई-कॉमर्सला ₹1,00,000-1,15,00,000 भरपूर झाले धंदा. आणि त्याला प्रॉफिटेबिलिटी किती आहे, तर काल अगदी परवा माझे एक स्टुडंट आले होते जवळगी नावाचे.
कर्नाटकातले आहेत. नाही आता तो 1800 रुपयाला तिकडे समजा विकला ई कॉमर्सने, हो. तर मग इकडे त्या एंड आपल्या ज्याने विकला तो त्याला किती मिळणार? त्यातले 16% साधारणपणे अमेझॉन घेतं, 16% अमेझॉन घेतो. नंतर 10% तुमचं ट्रान्सपोर्टेशन आणि हे सगळं बाकी 26% गेले आणि वरती अजून एक 5 ते 6% इतर एक्सपेन्स पॅकेजिंग ह्या होत्या सगळ्याच्या वर पकडा. 1854 तरी म्हणजे 500 आमचा खर्च झाले, तरी पण त्याला 1200 रुपये 1000 रुपये तर कुठे नाही कुठंच, म्हणजे जे 100 रुपयाला विकलं जाते आपल्या इथं 1000 रुपये प्रॉफिट मिळतो, नेट प्रॉफिट राहतो. अरे वा, तर हे नॉलेज गरजेचं आहे उद्योजकांना आपल्या किंवा तळागाळातल्या लोकांपर्यंत हे माहिती होत नाही लोकांना. आणि अमेझॉन म्हणजे ई कॉमर्स म्हणतात लोकांना काय वाटतं ई कॉमर्सला किती पैसे कमवणार ना. बरोबर. माझं कालचं परवाचं उदाहरण आहे. माझे एक स्टुडंट जवळगी नावाचे, ते पावडरमध्ये काम करतात, कर्नाटकातले आहेत. तर त्यांनी अमेझॉनमध्ये इंटरनली अमेझॉनच्या ॲड चालतात. म्हणजे जसं आपण फेसबुकला ॲड स्पेंड करतो तसं अमेझॉनच्या इंटरनली ॲड स्पेंड होतात. त्यांनी 10,000 रुपयाचा ॲड स्पेंड लावला. प्रोडक्ट होतं मोरिंगा पावडर, बनाना पावडर आणि अजून काय अशी पावडरची रेंज होती. 10,000 रुपये स्पेंड करून त्यांचा याचा सेल होता 7 लाख रुपये. क्या बात, विथ अ प्रॉफिट मार्जिन ऑफ 43%. वाव, हे माहीतच नाही आपल्या लोकांना. ही मासे आणि हे घरात बसून करता येतं. तुम्हाला घर सोडून नोकरी सोडायची एवढी गरज नाही ना, घरातली कामं सोडायची गरज ई नाही. कॉमर्स वेबसाईट आता अशा मिळत आहेत पटकन किंवा ते ई कॉमर्स वेबसाईट चालू करणं तर पुढचं झालं. एक्झिस्टिंग जे प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यावरती सेलिंग चालू करा. ब्रँड बोट सारखा ब्रँड कसा उभा राहिला याच्यावरती उभा राहिला. चायनावरनं त्यांनी इम्पोर्ट केलं, आज वर्षाचं 5,000 करोडचा टर्नओव्हर करतोय. बरोबर. तो कसं ह्याच बेसिसवरती चालू केलं त्यांनी. भले भले ब्रँड्स आहेत. आज उषा पंखे किंवा उषा मिक्सर्स कुठे स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतात? चायनामध्ये मॅन्युफॅक्चरिंग होतं. बरोबर. पण हे लोकांना माहीतच नाही आहे की इम्पोर्ट, अगदी इम्पोर्टचा बिझनेस पण तुम्ही समजा चालू करायचा असेल ना, तर हाही प्रोडक्ट जे समोर आहे बरोबर, हे भारताचं आपल्या स्तंभ आहे ना. बरोबर. मी गॅरंटी देतो चायनामध्ये मॅन्युफॅक्चर झालं असेल. आज आपल्या प्रत्येकाच्या अंगावरती जेवढे प्रोडक्ट आहेत ना त्यातले 70 ते 80% प्रोडक्ट एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट होतात. क्या बात. वॉचेस, चष्मे, पॅन्ट्स, बेल्ट्स, यू नेम द प्रोडक्ट, कॅमेरे. बरोबर, हे खूप मोठं झालं प्रोडक्ट एक्सपोर्टचं. बरं. आता आपण सगळेजण इंस्टाग्राम वापरतोय, आपण सगळेजण मेटा वापरतोय. हे काय आपण सर्व्हिस इम्पोर्ट करतोय, सर्व्हिस इम्पोर्ट करतोय. जसा प्रोडक्ट एक्सपोर्टला किंवा इम्पोर्टला मान हे रिक्वायरमेंट आहे तशी सर्व्हिस एक्सपोर्टला पण खूप मोठ्या प्रमाणात आहे. बरोबर. म्हणजे माझी स्वतःची डिजिटल मार्केटिंग कंपनी आहे. आम्ही फक्त एक्सपोर्ट इम्पोर्टसाठी डिजिटल मार्केटिंग करतो. त्यामध्ये ज्या क्लायंट जी गोष्ट आम्ही भारतातल्या क्लायंटला 40,000 रुपये चार्ज करतो, सिंगापूरचा क्लायंट आम्हाला 2.5 लाख रुपये देतो सेम गोष्टीसाठी. सर्व्हिस एक्सपोर्ट्सला भरपूर आहेत. किंवा आपण ट्रेनिंग देतो. बरोबर, आपण दोघे ट्रेनिंग देतोय. ते जर ट्रेनिंग आपल्याकडे इंटरनॅशनल क्लायंट कोण आला आणि तो डॉलरमध्ये पे करत असेल आणि आपल्याकडे इम्पोर्ट एक्सपोर्ट लायसन्स असेल, आपण क्लेम करत असू, ती ट्रेनिंग सर्व्हिस एक्सपोर्ट झाली. अरे वा. सो सर्व्हिसेस पण मोठ्या प्रमाणात होतात, प्रोडक्ट पण एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणात होतं. आणि सर्व्हिसेस तर बिन भांडवली चालू करता येऊ शकतात. बरोबर. त्याला काय फार मोठं तुम्हाला आजचा सोशल मीडिया याच्यामुळे की आता चायनामध्ये एक व्हर्च्युअल स्टोअर नावाचा प्रकार चालू झाला आहे, जो आपल्याकडे पण काही महिला व्हर्च्युअल स्टोअर्स आपल्याकडे काही महिला याच्या बाबतीत करतायत, पैठणीच्या बाबतीत. दिवसभर युट्यूबवरती लाईव्ह यायचं. त्या लाईव्ह येऊन तुम्ही फक्त तुमच्या प्रोडक्टची माहिती द्यायची. चायनामध्ये एक लिपस्टिक बॉय नावाचा मुलगा आहे, त्यांनी एक लिपस्टिक बॉय त्यांनी एका दिवसामध्ये माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी 70 ते 80 करोडचा धंदा केला. लिपस्टिक विकले एका दिवसामध्ये. ऑनलाईन हे ऑनलाईन शक्य, ऑनलाईन विकले एका दिवसामध्ये साहेब. बरं. सो देर इज नो लिमिट. तुमच्याकडे ती स्किल असली पाहिजे की तुम्ही कसं प्रोडक्ट तुमचं प्रेझेंट करताय. त्यामुळे जे लोक, जी मुलं किंवा जे यंगस्टर्स किंवा अगदी जे वयस्कर माणसं बोलतात की आमच्याकडे भांडवल असतं आम्ही बरंच काही केलं असतं. बरोबर. आजच्या तारखेला भांडवलाची गरजच नाही. भांडवल हे कारण झालं. बरोबर. आजच्या तारखेला भांडवल ही गरजच नाही, मोठा फॅक्टरच नाही आहे. बरोबर. आपल्याकडे काय होतं, लोक धंदा म्हटलं लोकांना मोठी मोठी फॅक्टरी टाकायची. बरोबर. त्याचे भरपूर लोक कामाला ठेवायची. पण त्यात पण सगळ्यात मोठी चूक काय करतात की फॅक्टरी टाकतात, सेटअप करतात, सगळं करतात, पण नंतर रडतात कुठे सेल्सला. सो ज्यांना कोणाला फॅक्टरी पण टाकायची असेल तर माझं म्हणणं पहिले विकून तर बघा प्रोडक्ट, त्याच प्रोडक्टमध्ये ट्रेडिंग करा. कारण माणूस कधी विकत घेताना प्रोडक्ट विकत नाही घेत, प्रोडक्ट विकणाऱ्याला विकत घेतो. बरोबर आहे. मी नेहमी सांगत असतो, म्हणजे मी बिझनेस ट्रेनिंग घेतो की समोरचा कंपनीला नाही सेल्समॅनलाही करतो. सो एकदा तुम्ही हे प्रोडक्ट विकलात काय ते प्रोडक्ट विकलात काय, माणसं तुमच्याकडे विकत घेणारच आहेत. आधी सेल्स हा तुमचा जेवढा स्ट्रॉंग असेल तितकं जास्त तुम्ही बिझनेस वाढवू शकता. बरोबर.
सर आपल्याला तुम्हाला काय वाटतं की जागतिक स्तरावरती पूर्ण वर्ल्डमध्ये आपल्या भारताचं काय स्थान आहे आता ह्या इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये तुम्हाला काय वाटतं? बघ आत्ताच्या घडीला जर विचारायला गेलं तर मध्यंतरी एक सर्वे झाला होता, फोर्ब्स मॅगझिनचा सर्वे होता. सर्वे असा होता की विच कंट्री वुड लाईक टू इम्पोर्ट फ्रॉम इन्स्टेड ऑफ चायना. हां बरोबर. US ने जे कोविड कंट्री केलं आहे त्याच्यामुळे तो थोडासा एक सर्वे झाला होता की चायनाच्या ऐवजी कुठल्या देशामध्ये तुम्हाला माल इम्पोर्ट करायला आवडेल. बरोबर. हा सर्वे झाला होता जगातल्या 170 देशांमध्ये. प्रत्येक देशातले जे टॉप 30चे इम्पोर्टर आहेत जे माल विकत घेतात त्यांच्यावर सर्वे झाला होता. आणि 38.7% वोट जे सगळ्यात जास्त होते भारताला होते. म्हणजे जग आपल्याकडून विकत घ्यायला तयार आहे. बरोबर. पण प्रॉब्लेम असा आहे की आपल्याकडे विकणारी माणसं नाही आहेत इंटरनॅशनल मार्केट. खूप मोठा गॅप आहे. खूप सर 2.6% कुठे आणि 40% कुठे. 2.5%. चायना किती टक्के म्हटलं तुम्ही? 40%. चायना 40%वरती. US किती टक्क्यावरती आहे? 35%. 35% लोक म्हणताय तुम्ही का टोटल टर्नओव्हर? टोटल वर्किंग पॉप्युलेशन. वर्किंग पॉप्युलेशनच्या 2.5% आपल्याकडे लोक आहेत जे फक्त काम एक्सपोर्टमध्ये करतायत. आणि चायनामध्ये 40% आहेत, अमेरिकेमध्ये 35% आहेत. खूप मोठा हा गॅप, मॅसिव्ह गॅप आहे. पण लोकांची रिक्वायरमेंट आहे कारण आपल्याकडचं एक प्लस पॉईंट कारण आपल्याकडे प्रोडक्ट चांगले बनतात. पण आपल्याकडे प्रॉब्लेम असा ना आपल्याकडे पॅकेजिंगमध्ये माती खातो आपण. बरोबर. आणि चायनाचं एक्झॅक्ट उलट आहे. बरोबर. चायनाचं प्रोडक्ट आतमध्ये काय असेल तर माहीत नाही पण पॅकेजिंग जे बनवतात की माणसाने विकत घेतलंच पाहिजे. बरोबर. सो ह्याच्यावरती कुठेतरी आपलं माइंड अगेन तो माइंडसेटचाच विषय आला परत. बरोबर. अगेन सो ते माइंडसेटमध्ये चायनामध्ये जर तुम्ही गेलात, मी चायनावर इम्पोर्ट पण करतो. चायनामध्ये तुम्ही गेलात आणि सांगितलं मला हा फोन पाहिजे तर ते विचारतात किती वाला पाहिजे, ₹1,00,000 देऊ, 10,000 देऊ, 5,000 देऊ, कुठला देऊ, सेम फोन दिसायला प्रोडक्ट सेम, आतमध्ये किती चालेल त्याची गॅरंटी नाही घेतली. बरोबर. आज आयफोन आपण जे बोलतो किंवा चायनाला आपण जे शिवाय होतो, आयफोन चायनामध्ये बनतो, सॅमसंगचे फोन चायनामध्ये बनतात. बरोबर. जे मोठे मोठे ब्रँड्स आहेत की आपल्याकडे पण काही ब्रँड्स आले होते, मी नाव नाही घेणार, की मेड इन इंडिया. कुठलं मेड इन इंडिया? पार्ट चायनावर नेतात, असेंबल्ड इन इंडिया आहे ते फक्त. बरोबर. सो ते मेड इन इंडिया नाही आहे. सो ती मानसिकता मला असं वाटतं ना चायनाला शिव्या देण्यापेक्षा चायनाकडनं शिकलं पाहिजे. बरोबर. आणि त्याचं एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो की समजा तुम्ही एखाद्या एक्झिबिशनला गेलात, आपण अनेक एक्झिबिशन ट्रेड फेअर्सला वगैरे जातो. मी 2 डिफरन्स बरेच वर्ष बघतोय. जर तुम्ही एखाद्या एक्झिबिशनला गेलात की जिकडे एखादा एक्झिबिशन लावणारा माणूस इंडियन आहे तर तो स्टॉलच्या आतमध्ये असतो, पायावर पाय टाकलेला असतो, कस्टमर आला की येस सर हाऊ कॅन हेल्प यू. हेच तुम्ही चायनाच्या एखाद्या एक्झिबिशनला जा, एक माणूस किंवा 2 माणसं आतमध्ये असतात, एक माणूस स्टॉलच्या बाहेर असतो आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना सांगतो प्लीज कम अँड हॅव अ लुक ॲट माय स्टॉल. कस्टमरला इन्व्हाइट करतात. इन्व्हाइट केल्यानंतर तो कस्टमरला रिक्वायरमेंट असेल किंवा नसेल तो विचार करणारच तुमचं प्रोडक्ट विकत घ्यायला. आपली लोक वाट बघतात यायची. आपली लोक वाट बघतात. आणि बघा तुम्ही प्रॅक्टिकली ज्या फील्डवरती चालतं तुम्हाला लक्षात येईल. प्रॅक्टिकल आता आम्ही पण बऱ्याच ठिकाणी केलेलं आहे तर ते लगेच ते जाणवलं की आपली लोक आतमध्ये बसतात. तुला गरज असेल, आपल्याकडे काय गरज असेल तर येईल. बरोबर. इथे तसं नाही, आम्ही जातो कस्टमरकडे. कारण होतं काय, कुठलाही लोक एक्झिबिशनची मानसिकता कशी असते, एक्झिबिशनमध्ये लोक जात असताना त्यांच्या मनात असतं जायचं पण कसं जाऊ, बोलू कसं, आणि त्याला आपण चेहरे मक्क करून जर बसलेलो असू तर तो येणारच नाही कस्टमर तुमच्याकडे. आणि हीच त्यांच्या धंद्याची पण मानसिकता आहे की ते अप्रोच करतात तुमच्याकडे. एक साधं उदाहरण सांगतो. मी 2012 की 2013ला मला डिस्पोजेबल पॉवर बँक इम्पोर्ट करायच्या होत्या. डिस्पोजेबल पॉवर बँक जे आपल्याकडे, नंतर मी तो रिसर्च केला आणि नंतर लक्षात की आपल्याकडे नाही होणार. त्यावेळेस मी एका गॉन्झावमधल्या एका इम्पोर्टरला कॉन्टॅक्ट केला होता. ही गोष्ट 2012च्या आसपास असेल. ज्याला कॉन्टॅक्ट केला, आमचं बोलणं झालं, मी त्याकडनं कोटेशन घेतले. पण नंतर लक्षात आलं की मला ते जमणार नाही पुढं की ते सेल करायला. मी त्याला सांगितलं की नाही जमणार आहे. 2012 आणि मी 2025 मध्ये त्याचं उदाहरण देतोय तुम्हाला आत्ता. तेव्हापासून आत्तापर्यंत दिवाळी असेल त्याचा मला मेसेज येतो, न्यू इयर असेल त्याचा मेसेज येतो, आपल्या त्याच्या न्यू इयरचा पण मला मेसेज येतो, कधीतरी अचानक गुड मॉर्निंग गुड इव्हनिंगचा मेसेज येतो. सो एवढ्या वर्षानंतर जर मला काही इलेक्ट्रॉनिकमध्ये इम्पोर्ट करायचं असेल तर मी जाऊन दुसऱ्या कुठल्या वेबसाईटवर सर्च नाही, कारण मी त्याला मेसेज करेन, डायरेक्ट मेसेज करणं. बरोबर. 12-13 वर्षात मी तुम्हाला त्याचं उदाहरण देतोय. ही कनेक्टिव्हिटी जे आपल्याकडे काय होतं किंवा आला कस्टमर, त्यांनी आपल्याकडनं कोटेशन घेतलं आणि माल घेतला ना गेला खड्ड्यात, ब्लॉक करून टाका. आणि डेटाबेस पण नसतो आपल्याकडे, म्हणजे सिस्टमच नाही आहे स्टोअर करायला किंवा CRM सिस्टम किंवा टेक्नॉलॉजी अशा गोष्टीच नाही आहेत, आहेत पण वापरत नाहीयेत किंवा ते नवीन शिकण्याचा माइंडसेट नाही. कस्टमरला कुठलाही कस्टमर जो तुमचा आत्ताचा असेल किंवा पुढे होणारा असेल त्याच्यावर रिलेशनशिप डेव्हलप करणं जे आहे ती मानसिकता आपल्या लोकांमध्ये फार कमी प्रमाणात. जे आता लोक बाहेर जात आहेत, शिकतायत, नवीन ट्रेनर्सकडनं शिकून येतात, ते लोक थोडंफार इम्प्लिमेंट करायला लागलेत. पण जे आहे ना की चायनाचे काय प्रोडक्ट आलं की लोक तोडफोड करतात, म्हणजे तोडफोड करण्याची त्यांची मानसिकता शिका.
शिका बरोबर. ती जर शिकता आली मानसिकता आपल्याला, तर 10% जरी शिकता आली, मी काय चायनाचा ब्रँड अँबॅसेडर नाही आहे, पण जे आहे ते आहे, जे चांगलं आहे ते चांगलं आहे. शिकण्यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण जे चांगले आहे ते चांगलं ते शिकायलाच पाहिजे. राईट 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 बरोबर बरोबर. तर तुम्हाला कळतं सर, आपल्या इम्पोर्ट एक्सपोर्ट धोरणामध्ये आपल्या देशामध्ये आपल्या 2.5% आहे, आपण आता तुम्ही म्हटले जसं 2.6%. तर काय बदल करायला हवेत असं तुम्हाला वाटतं ह्या धोरणामध्ये आपल्या कंट्री लेवलला? काय वाटतं? धोरणांमध्ये बदल करायची काही गरज नाही, काहीच गरज नाही. गरज आहे ना तर ते खाली जे घेऊन जात आहेत ना त्यांच्या मानसिकतेमध्ये बदल करण्याची गरज आहे. मी साधं एक उदाहरण देतो. आता मी त्या अथॉरिटीचं नाव नाही घेऊ शकणार, बरं, पण भारतामधली एक अग्रगण्य गव्हर्नमेंटचं डिपार्टमेंट आहे, बरं, जे एका प्रत्येक इंडस्ट्रीचे आपल्या अथॉरिटी असतात, हां हां बरोबर, ज्याला RCMC म्हटलं जातं, रजिस्ट्रेशन कम मेंबरशिप सर्टिफिकेट हां हां किंवा एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल. बरं भारतातलं सगळ्यात मोठं एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल आहे. बरं, तिथे आता माझ्याकडनं पुढं मुलं येतात, शिकतात, मी त्यांना सांगतो जाऊन त्यांना भेटा, त्यांच्याकडनं सपोर्ट घ्या, त्यांना गाईड करा त्यांच्याकडनं. माझा एक स्टुडंट्सचा ग्रुप 10 जणांचा त्यांच्या ऑफिसला गेला. बरं, ऑफिसला गेले, त्यांना भेटले, सगळं आधी व्यवस्थित बोलवते, नंतर ते बोलले आम्ही उद्यमी महाराष्ट्राकडनं आलो आहे. हां हां तर त्यांनी त्याला हिशोब दाखवायला चालू केले की अरे ते उद्यमी महाराष्ट्र काय सांगतात, ते एवढ्या लोकांचे ट्रेनिंग प्रोग्राम घेतात, एवढे पैसे घेतात, ते एवढे कमवतात आणि आम्हाला काम धंद्याला लावतात, तुमची 20-20 लोक येतात. मी त्यांना फोन केला, म्हटलं साहेब काय झालं, म्हटलं तुम्ही तुमचं काम सोपं करतोय हां ना साहेब, तुम्ही एवढे पैसे कमवता, आमचं काय. हां आता मी त्याला खूप सुंदर भाषेत वाक्य वापरलं, ते इथे वापरू शकत नाही मी. म्हटलं काम तुझं काम मी सोपं करतोय आणि माझं रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे त्या गोष्टीचं. म्हटलं तरी तू माझ्याकडनं पैसे मागतो. म्हटलं संबंध काय. बरं, नाही असं नाही साहेब, आम्हाला पण शेवटी काय, आम्हाला पगारावर चालायला लागतं ना सगळं. बरं बरं, ही मानसिकता जर असेल, आज नवीन लोक तुमच्याकडे अपेक्षेने येतात किंवा आम्ही धंदा चालू करतो आणि तुम्ही त्याला सांगता की तुमचं ह्याचं नाव काय एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल, बरं आणि तुम्ही लोकांना सांगता अरे कुठे एक्सपोर्टमध्ये काम करतोय, लोकल धंदा कर पहिले. बरं, मग सेंट्रल गव्हर्नमेंटचं डिपार्टमेंट आहे, गव्हर्नमेंटचं डिपार्टमेंट. बरं ही जर मानसिकता असेल, मग हे मी आजपर्यंत कधीच ओपन प्लॅटफॉर्मवर बोललेलो नाही आहे, बरं, पण ही जर मानसिकता असेल तर तुम्ही काय नवीन लोकांना कसं येऊन देणार, कसं येऊन देणार. बरोबर, असं ते बदलणं गरजेचं. गव्हर्नमेंटच्या स्कीम्समध्ये प्रॉब्लेम नाही आहे, प्रॉब्लेम आहे खाली इम्प्लिमेंटेशनवर. म्हणजे गव्हर्नमेंटमधल्या त्या काम करणाऱ्या लोकांमध्ये तुमचं म्हणणं आहे की ती मानसिकता नाही आहे. बरोबर, आत्ता गव्हर्नमेंटचे जे स्कीम्स आहेत एक्सपोर्टर्ससाठी, इम्पोर्टर्ससाठी, ऑन्टरप्रिनर्ससाठी ओव्हरऑल, बरं, त्याचं इम्प्लिमेंटेशन 25% जरी झालं ना, जसं ऑन पेपर आहे, हां हां हां, तरी इनफ आहे. बरं बरं, म्हणजे खाली इम्प्लिमेंट होत नाही, इम्प्लिमेंट होत नाही. नावाला फक्त त्या संस्था ओपन आहेत आणि तुम्ही जसं म्हटलं करतातही, काही संस्था ज्या अशा आहेत ना ते सुंदर काम करतात, पण हे जे 1-2 अधिकारी असतात ना, नाही, पण सर दिसत नाही ना. तुम्ही म्हणताय संस्था काम करताय, दळबदरी आपल्या गव्हर्नमेंटचं कुठं मार्केटिंग दिसते आपल्याला किंवा असं, म्हणजे आपल्याला दिसतच नाही कुठं ना, ते तर एक्सपोर्ट नाही करायचं दिसत, कुठं ते काय तर असं नाही. प्रोग्राम आहे असं वाटत दिसत नाही. नाही, होतात ग्रामीण महाराष्ट्रात काही होतात गव्हर्नमेंटचे, पण ते ज्या प्रमाणात व्हायला पाहिजेत. बरं, म्हणजे आता जाहिरातीच्या सरकारच्या इलेक्शनच्या जेवढ्या प्रमाणामध्ये जाहिराती येतात, बरोबर आहे, सोशल मीडियाला किंवा प्रत्येक पक्षाच्या जेवढा बजेट मार्केटिंगवरती स्पेंड होतं, पण असं बजेट एखादी जाहिरात ऐकायला मिळत आपल्याला, रेडिओला किंवा टीव्हीला नाही जाहिरात आपल्याला पाहायला मिळत, इम्पोर्ट एक्सपोर्ट इथं ट्रेनिंग आहे किंवा असं तुम्ही हे करा, असं नाही कधी ऐकली सर, मी तरी म्हणजे नाही ऐकली. एका दृष्टीने चांगलं आहे आपल्यासाठी. बरं सर, आपला जो तुमचा जो 3 दिवसाचा ट्रेन द एक्झाम्पलर तो इव्हेंट आहे, त्या इव्हेंटबद्दल थोडंसं आमच्या प्रेक्षकांना सांगा थोडं. सो बेसिकली हा 3 दिवसाचा ट्रेनिंग प्रोग्राम डिझाईन अशा पद्धतीने केला आहे. म्हणजे मुळात करण्याचं कारण असं आहे की मी स्वतः ऑनलाईन ट्रेनिंग देत होतो, पण नंतर लक्षात आलं की ऑनलाईनमध्ये एक लिमिटेशन येतं. बरोबर, ऑनलाईनमध्ये एक तर माणसं कनेक्ट होत नाही, आणि मला काय फक्त एक्सपोर्ट रिपोर्ट शिकवायचं नाही, मला मानसिकता सगळ्यात पहिले त्याच्यावरती काम करायचं आहे. सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने 3 दिवसाचा ट्रेनिंग प्रोग्राम आहे. याच्यामध्ये अगदी प्रोडक्ट कसं सिलेक्ट करायचं, हां प्रोडक्ट कुठल्या प्रोडक्टमध्ये काम करायचं, तुमच्याकडे भांडवल किती आहे, त्या भांडवलावरून तुम्ही कुठल्या प्रोडक्टमध्ये काम करू शकता, किंवा तुमच्याकडे भांडवल किती आहे त्याप्रमाणे तुम्ही एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये काय काम करू शकता. बरं, म्हणजे जसं मी चालू केलं, मी माझं करिअर चालू करताना मी काय डायरेक्ट एक्सपोर्ट करायला नाही लागलो, पैसे नव्हते, बरोबर, तर मी छोट्याने सुरुवात केली. बरोबर, तर मग ती छोट्याने सुरुवात कशी करायची हे सांगितलं जातं. नंतर CA एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये एक सगळ्यात मोठा रोल प्ले करणारा व्यक्ती आहे तो म्हणजे CA कस्टम हाऊस एजंट. बरोबर, जसं आपल्या नॉर्मल बिझनेसमध्ये चार्टर्ड अकाउंटंट असतो, बरोबर, तसंच आपल्या एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये CA असतो. त्यांचं काम टेक्निकल सगळ्या गोष्टी हँडल करणं आहे. बरोबर, तर दुसऱ्या दिवशी स्वतः CA येऊन त्यांचा पर्स्पेक्टिव्ह सांगतात की ते नवीन एक्सपोर्टर्सला किंवा एक्झिस्टिंग एक्सपोर्टला काय बेनिफिट देऊ शकतात. बरोबर, बरोबर. त्यानंतर सप्लायर कसे शोधायचे. आपल्याकडे प्रॉब्लेम असा ना भारतामध्ये की तुम्हाला बायर मिळून जाईल इझिली, पण जेन्युइन सप्लायर मिळत नाहीत. हां हां, सो ते सप्लायर कसे शोधायचे, त्या सप्लायर्सवरती विश्वास कसा ठेवायचा, की त्यांच्यावर ॲग्रीमेंट्स कसे करायचे. बरं, मग तुम्ही म्हणताय की
इम्पोर्ट एक्सपोर्ट करताना आपण स्वतः बनवत पण नाही बसायचं, फक्त आपण एक्सपोर्ट करायचं, सुरुवातीला गरजच नाही आहे. म्हणजे ते ट्रेड करायचं थोडक्यात. सुरुवातीला ट्रेडिंग करा, मर्चंट ट्रेडर म्हणून काम करा. बरोबर. सुरुवातीला गरजच नाही तुम्हाला इन्व्हेस्टमेंट. काय तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार एवढी लाखो करोडची, बरोबर, आणि त्याच्यानंतर सेल्सच तुमचा इंटॅक्ट नसेल, जे आता तुम्हाला थोड्या वेळापूर्वी बोललो, बरोबर, सेल्सच इंटॅक्ट नसेल, तुम्ही काय करणार? तर त्याच्या आधी दुसऱ्याच्या याच्यावरती सेल्सची प्रॅक्टिस करून घ्या, बरोबर, आणि नंतर मग वाढवा ना तुम्ही. भले तुम्ही रिब्रँड करा, तुमचा ब्रँडचं लेबल लावा भले. शेवटी रिब्रँड करायचं की काय करायचं हे बायर सांगतो. हां हां दुसऱ्या देशामध्ये जो बायर बसला आहे बरं. तो तुम्हाला सांगतो की त्याला प्रोडक्ट कसं हवं आहे. हां 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 तो जो बोलला तुमच्या ब्रँडनी पाठवता, आपण आपल्या ब्रँडनी पाठवून द्यायचं. तो बोलला ब्रँडिंगच करू नको काय त्याच्यावर, तर नाही, विदाउट ब्रँडिंग पाठवून द्यायचं. बरोबर, बरोबर. सो ते बायर सांगतो तुम्हाला प्रोडक्ट कुठलं. तुम्ही समजा सांगितलं मला मोबाईल विकायचा आहे, हां हां तो बायर सांगतो की तुला मोबाईल कुठला, कुठल्या क्वालिटीचा, त्याचं पॅकेजिंग काय हवं, बरं. त्याच्यावरती कॉस्ट काय पाहिजे, प्रिंट काय केलं पाहिजे, कुठल्या भाषेमध्ये प्रिंट केलं पाहिजे, म्हणजे जशी बाहेरची डिमांड असेल तसं आपण द्यायचं. ते आपल्याला बाहेर कसे शोधायचे तुम्ही म्हटले ते? बाहेर शोधण्यासाठी टोटल 24 वेगळ्या पद्धती आहेत, बरं, ज्या मी वापरतो माझ्या बिझनेसमध्ये, आणि जे मी त्या 3 दिवसाच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सांगतो. हां हां आणि हा 3 दिवसाचा ट्रेनिंग प्रोग्राम जो आहे हा 3 दिवसात संपत नाही. बरं, हे 3 दिवसामध्ये आपण एक बेसलाईन उभी करतो, बरं, आणि मग पुढचं वर्षभर त्यांना गाईड करतो आपण की तुम्ही आपण दर महिन्याला काय केलं पाहिजे. त्याच्यामध्ये आपण पूर्ण 100 दिवसाचा ट्रेनिंग त्यांना प्लॅन देतो की तुम्ही पहिल्या दिवशी काय करायचं, दुसऱ्या दिवशी काय करायचं, असा डे बाय डे प्लॅन देतो. बरं, की तुम्ही दिवसातले 3 तास जरी इंडस्ट्रीसाठी दिलेत बरं, तर तुम्ही 100 दिवसात तुमचा पहिला ट्रेड कसा करू शकता. बरोबर, बरोबर. सो ते प्रॉपर प्लॅनिंग दिलं जातं, आणि प्लस मानसिकतेवरती काम केलं जातं. आतले असणारे फिअर कसे तोडायचे ह्याचं गाईड केलं जातं. बरोबर. अफर्मेशन्सचा वापर करून तुम्ही कसं डेव्हलप करू शकता स्वतःला, राईट. त्याचं ट्रेनिंग दिलं जातं. सो 3 दिवसाचा ट्रेनिंग प्रोग्राम ही सुरुवात आहे. बरोबर. जर्नी पूर्ण 1 वर्षाची. हे पुण्यामध्ये होतं का मुंबईमध्ये होतं, कुठं होतं जनरली? वेगवेगळ्या लोकेशन होतं, मुंबईत होतं, पुण्यात होतं, अजून का दोन? आता सध्या तरी मुंबई पुणे आहे, बरं. आणि पण जगभरातनं माणसं आणि येतात. किती फ्रिक्वेंटली करता सर तुम्ही हे? असं खरं सांगू ना तर मुळात ट्रेनिंग हा माझा मूळ धंदा नाही आहे. बरं. तर माझा मूळ धंदा सांगून जसं मला टायमिंग मिळतं त्याप्रमाणे तो प्लॅन केलं जातं. हां हां, म्हणजे तसं फिक्स बॅचेसचं शेड्यूल? फिक्स बॅचेस असं काही नाही. मी सांगितलं मी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चालवत नाही. बरोबर. माझी चळवळ आहे, त्याच्यात जे लोक येतील बरोबर येतात, पण ह्याच्यात एक मी बघितलं की जगभरातनं माणसं येतात. बरं. म्हणजे आत्तापर्यंत माझे फिजिकल ट्रेनिंग प्रोग्राम साधारणपणे 16 देशातल्या लोकांनी अटेंड केलेले. अरे वा, ग्रेट. जसं आमचं शेअर मार्केट 32 देशांमधून आमचं ऑनलाईन जसं तुम्ही म्हटले तसं शिकतायत विद्यार्थी, तसं 16 देशांपर्यंत पोहोचलेलं आहे. आणि सर हे 3 दिवस झाल्यानंतर 1 वर्ष जो नंतर काय असतं म्हणजे? सो 1 वर्षामध्ये काय होतं, दर आठवड्याला त्यांना सपोर्ट कॉल्स दिले जातात. बरं. की जिकडे तुम्ही या तुमचे जे काय काम आहे, म्हणजे तुम्ही सोमवार ते शुक्रवार जे कामं कराल त्याचे प्रश्न शुक्रवारी संध्याकाळी सॉल्व्ह करून घ्या. पुढच्या आठवड्याचा जो प्लॅन आहे त्याचं एक्झिक्युशन शुक्रवारी संध्याकाळी त्यांना दर शुक्रवारी संध्याकाळी सपोर्ट असतो त्यांना. त्यानंतर दर महिन्यात एकदा माझे काही स्पेशल सेशन्स असतात. बरं. की जिथे ओव्हरऑल पैशाची मॅनेजमेंट कशी करायची, एआयचा वापर कसा करायचा, वेगवेगळ्या टॉपिकवरती असतं. सो मी माझ्या ट्रेनर्सकडनं जे शिकतो जगभरातून ते मी त्या लोकांसाठी घेऊन येतो. आणि मी माझे स्टुडंट्स नाही आहेत, माझे हा कम्युनिटी आहे. बरं. सो मी तो एक कम्युनिटी बेस क्रिएट करायचा प्रयत्न करतो की जिकडे तुम्ही एक फॅमिली म्हणून एकत्र काम करूया आणि एकत्र वाढूया. बरोबर. या माइंडसेटमध्ये काम करतो आम्ही. बरं. आता सर तुम्ही बरेच गव्हर्नमेंटचे पॉझिटिव्ह गोष्टी सांगितल्या तुम्ही, म्हणजे गव्हर्नमेंट तर करतंय पण ते इम्प्लिमेंट लेवलला गोष्टी होत आहेत. तुम्ही नेहमी सकारात्मक बोलताय म्हणजे बऱ्याच गोष्टी गव्हर्नमेंटबद्दल, पण अशा काही अडचणीची धोरणं वाटतात का तुम्हाला काही गव्हर्नमेंटचे जे आहेत की ते प्रॉब्लेमॅटिक वाटतात की इम्पोर्ट एक्सपोर्ट इंडस्ट्रीसाठी? सर मी खरं सांगू, धोरणं अडचणीचे असतील की काय असतील, मला कळतं, मला धंदा कळतो. बरं. मला गव्हर्नमेंटनी काय स्कीम ठेवली का काय नाही ठेवली याच्यापेक्षा माझ्याकडे एक प्रोडक्ट आहे ते मी किती रुपयाला विकू शकतो, बरोबर, हे महत्त्वाचं आहे. मी आत्ता येऊन जर लोकांना गव्हर्नमेंटच्या स्कीमबद्दल घाबरवायला लागलो ना तर लोक येणारच नाही त्या इंडस्ट्रीमध्ये. आधीच्या इंडस्ट्री लोकांचा तुटवडा आहे, बरोबर, ऑपॉर्च्युनिटी असताना. खरं. सो ती गव्हर्नमेंट, आता समजा भारताचा आणि US एखादी ट्रेड ॲग्रीमेंट झाली किंवा US आणि कॅनडाची एखादी ट्रेड ॲग्रीमेंट झाली, तर मला आत्ता काय घेणं देणं आहे? बरोबर. मला काय करायचं, मला काय प्रोडक्ट विकायचं, कुठल्या देशात विकायचं आणि ते कसं विकू शकतो, संपला विषय. संपला. त्याच्यानंतर त्या 2 देशांमध्ये काय होतंय त्याचा इम्पॅक्ट येईल ते येईल, पण मी आधी धंदा तर चालू करतो, एक्सपोर्टिंग इंडस्ट्रीमध्ये तर येतो पहिले. त्यामुळे तो मी ना खूप जास्त ते कठीण करायला जात आहे. हेच तर मी आता सुरुवातीला सांगितलं मला की बाहेरच्या राज्यातील लोक येऊन आपल्या लोकांना शिकवत काय होती की तुम्ही ट्रेड ॲग्रीमेंट बघा, गव्हर्नमेंटने USने कॅनडाबरोबर काय केलं आहे, चायनाने USA बरोबर काय केलं आहे, ते ॲग्रीमेंट वाचा. इथेच तर घाबरून लोक, मला धंदा करायची गरजच नाही आहे. त्यात जर मी ई-कॉमर्सवरती विकत असेल तर काय करणं ते 2 देश आहे आपसामध्ये, मला माझं प्रोडक्ट विकता येणं गरजेचं आहे. बरोबर. हां, तर त्या 2 देशांमध्ये जर वॉर सिच्युएशन झाल्या तर प्रॉब्लेम येईल. बरोबर. पण मग हाच प्लस पॉईंट आहे एक्सपोर्ट इंडस्ट्रीचा. समजा भारतामध्ये तुम्ही धंदा करताय, भारतामध्ये वॉर सिच्युएशन आली, कोविड आला, नोटबंदी झाली, धंदे
ठप्प होतात. ठप्प होतं, बरोबर. इंटरनॅशनल बिझनेसमध्ये समजा तुम्ही US बरोबर काम करताय, भारतात आणि US आता म्हणतात सगळे प्रॉब्लेम चालू आहे. US एकच देश नाही आहे ना, बरोबर आहे ना. 180 पेक्षा जास्त देश आहेत ना. US वाले तर UK मध्ये जा, UK मध्ये नाही तर UAE मध्ये जा, UAE मध्ये तर कंबोडियाला जा, बरोबर. एवढे देश आहेत विकायला. सो त्यामुळे ती भीती घालवणं हे माझं काम आहे. त्यामुळे त्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्सबद्दल बोलण्याची गरजच नाही. बरोबर. आणि जर माझ्यासारखा माणूस झोपडपट्टीत राहून जर एवढा मोठा व्यवसाय या इंडस्ट्रीवर उभा करू शकतो तर कोणी काही करू शकतो. कोणीही करू शकतो. सो ती मानसिकता परत तिकडेच येतो फिरून बोलून. बरोबर. आणि प्रॅक्टिकली जर आपण बघितलं तर सर, आपण ही इंडस्ट्री खूप रोजगार निर्माण करू शकते. साहेब, एक कंटेनर जो एक्सपोर्ट होतो ना, ते डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कमीत कमी 40 लोकांना, मी पूर्ण रेशो काढला म्हणून मी सांगतो, 40 ते 42 लोकांना त्यांच्या आठवड्याचं जेवण मिळतं एक कंटेनर एक्सपोर्ट झाला तर. बरोबर बरोबर. सो तेच म्हणजे मी त्या गोष्टी मानणार आहे. त्यामुळे मी ते कॅल्क्युलेशन काढलं की बाबा आपल्यामुळे एका आठवड्याला 40 ते 42 लोकांना जर जात असेल जेवण, तर किती मोठा रोजगार उभा राहतो या आणि इंडस्ट्रीत. किती भांडवल लागू शकतं सर सुरुवातीला ह्याच्यामध्ये सुरुवात करायची म्हणजे? सर, जर एक्सपोर्टेबल इंडस्ट्रीमध्ये काम करायचं असेल तुम्ही 10,000 पण करू शकता. क्या बात. 10,000 पण चालू करता येऊ शकतं. तुमच्याकडे आत्ता पैसे नाहीत ना, एक्सपोर्टेबल इंडस्ट्रीबद्दल नॉलेज घ्या, सगळी जाणीव करून घ्या. समजा तुम्ही ठरवलं मला फोन विकायचे, तर फोनच्या प्रोडक्टवरती पूर्ण रिसर्च करा, त्याचा रिसर्च रिपोर्ट बनवा. 50 पानाचा रिसर्च रिपोर्ट आज माझ्याकडे जर कोणी आलं घ्यायला तुम्ही 15,000 रुपये चार्ज करतो. तुम्ही नवीन चालू करा, त्यांना 10,000 चालू करा रिसर्च रिपोर्ट. जे लोकांना नवीन इंडस्ट्रीमध्ये यायचं, एक्सपोर्ट बिझनेसमध्ये यायचं आहे, त्या लोकांना रिसर्च तर करायला लागतो. बरोबर. तो तुम्ही अवेलेबल करून द्या. लोक 10,000 विकत घेतील. महिन्याला 10 लोक मिळेल तर लाख रुपयाचा रेव्हेन्यू झाला तुमच्याकडे. बरोबर. गाईड करा लोकांना. गाईड करा. गाईड पण करू नका. रिसर्च रिपोर्ट एकदाच बनवा. एक रिसर्च रिपोर्ट 1 वर्षभर चालतो. बरं. एकदा बनवून तो तुम्ही रिसेल करा लोकांना. तोच रिसर्च रिपोर्ट मेटावरती ॲड लावा. एकच रिसर्च रिपोर्ट किती पण लोकांना विका. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही समजा आता 100 लोकांनी समजा तुमचं घेतलं रिपोर्ट, त्यांना सांगा मी तुम्हाला फ्री कन्सल्टेशन देतो. बरं. अर्ध्या तासाची फ्री कन्सल्टेशन द्या. त्यातनं बघा त्यात तुमच्या मेन कन्सल्टन्सीसाठी कोणी येत आहे का. बरं. म्हणजे हे तुम्ही म्हणताय हे लोकांना नॉलेजची, कन्सल्टन्सीची गरज आहे आणि आले पाहिजे लोक कन्सल्टंट. साहेब, जर मराठीमध्ये मी ट्रेनिंग प्रोग्राम करून 1500 लोक येत असतील, बरोबर आहे, म्हणजे विचार करा रिक्वायरमेंट किती आहे. जर मी या इंडस्ट्रीमध्ये आजच्या तारखेला मी अभिमानाने सांगतो की आज भारतातला सगळ्यात मोठा एक्सपोर्ट इम्पोर्ट ट्रेनर मी आहे. येस येस येस. एवढ्या मासिक लेवलला कोणी काम नाही करत. जर मी सांगतो की अजून माझ्या स्टुडंटला सांगतो की माझ्या मेंबरला सांगतो की तुम्ही ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चालू करा तुमच्या एक्सपोर्ट इम्पोर्टच्या, बरोबर, तर रिक्वायरमेंट केवढं साहेब. आपलं पॉप्युलेशन केवढं आहे. मी एकटा पुरून किती लोकांना पुरणार. बरोबर. 4 वर्षामध्ये जेमतेम 19,000 लोक झालीत. बरोबर बरोबर. महाराष्ट्राचं 1% पॉप्युलेशन पण नाही कव्हर केलं अजून. 4 वर्षात 19,000 लोकांपर्यंत पोहोचले तुम्ही. बरोबर आहे ना. म्हणजे 1% पॉप्युलेशन महाराष्ट्रात कव्हर कमीत कमी तुम्ही म्हणले जसे 40%, 15 चौक 60, 50 कोटी लोक तरी आली पाहिजेत. 5 कोटी येऊ दे, किती मोठं हे. 5 कोटी येऊ दे. माझ्यासारखे अजून 500 लोक जरी आले तरी प्रत्येकाचं सगळं व्यवस्थित चालू शकतं. आणि मेन काय होतं या ट्रेनिंग प्रोग्राम्समध्ये, समजा तुम्ही ट्रेनर बनलात, तर ट्रेनर बनल्यानंतर तुमचं जे नेटवर्क वाढतं त्या नेटवर्कमध्ये तुम्हाला एक्सपोर्ट्सवाले चालू होतं. आता माझे मी म्हटलं 16 देशांमधनं स्टुडंट आले, त्यांच्यावर मी ट्रेड अग्रीमेंट्स केले. म्हटलं तर तुम्ही माझ्या प्रोडक्टचं मार्केटिंग चालू करत या तुमच्या देशामध्ये. म्हणजे आपण जॉईंट व्हेंचर करू. इकोसिस्टम बिल्ड होते. कोलॅबरेशन होते. म्हणजे कॉम्पिटिटर बनण्यापेक्षा कोलॅबरेशन हे सगळ्यात बेस्ट एंटरप्रेन्योरशिप आहे. सो त्यामुळे रिक्वायरमेंट तुम्ही 10,000 पासून चालू करा, 25,000 असले 25,000 चालू. प्रत्येकाच्या सिस्टम्स वेगळे आहेत पण चालू करता येऊ शकतो. आणि माझ्यासमोर लोकांनी केलेले आहेत. मी तर केलंच आहे. माझ्यासमोर माझ्याकडनं शिकून लोकांनी केलेले आहेत. बरोबर बरोबर. म्हणजे एक पुण्यातलेच आहेत जोशी म्हणून, त्या गृहस्थाकडे जेव्हा माझ्याकडे आले तर त्यांनी मला सांगितलं की आमच्याकडे पैसे नाही आहेत. बरं. आमच्या मुलाला कॅन्सर आहे, त्याच्या ट्रीटमेंटसाठी आम्हाला हा व्यवसाय करायचा आहे. म्हटलं ठीक आहे. मी त्यांना पूर्ण लाईनअप दिलं. त्या माणसाने माझ्यावरती मे महिन्यामध्ये त्यांनी माझ्याकडनं पहिल्यांदा ट्रेनिंग घेतलं. आत्तापर्यंत त्या माणसाने माझं लास्ट जे बोलणं झालं होतं ते 40 ते 45 लाखाचा रेव्हेन्यू केलं. किती मोठा आशीर्वाद आहे सर, बघा ना तुम्ही. सो आशीर्वाद आहेच साहेब, त्याच्यावर तर चाललं आहे आपलं सगळं. पण 40 ते 45 लाखाचा टोटल रेव्हेन्यू जर त्यांनी, कारण कशामधनं, ट्रेडिंगमधनं नाही. स्वतः काही ट्रेड नाही करत, फक्त जाऊन नेटवर्क बनवतात स्वतःचं. तुम्हाला काय रिक्वायरमेंट. आता एक पुण्यामध्ये कॉन्सुलेटचा एक प्रोग्राम झाला होता, तिकडे गेले, नेटवर्क बनवलं, रिलेशनशिप बनवलं. त्यांनी सांगितलं आम्हाला कोकोपीट प्रोडक्ट आहे. कोकोपीटची रिक्वायरमेंट आहे आठवड्याला 5 कंटेनर 5 वेगळ्या देशांमध्ये. बरं. म्हणजे टोटल 25 कंटेनर आठवड्याला. ती ऑर्डर घेतली. मला सांगितलं सर याची रिक्वायरमेंट आहे. मी आमच्या ग्रुपमध्ये टाकलं, त्यांना माणसं मिळाली, ऑर्डर एक्झिक्यूट झाली. प्रोव्हाइड करणारी माणसं. यांनी मग 1 किलो मागे काही XYZ यांचं प्रॉफिट ठेवून दिलं. बरोबर. संपला विषय. 1 रुपया पण स्वतः भांडवल नाही लावलं. बरोबर बरोबर. सो ज्याला करायचंय तो कसाही करू शकतो. बरोबर बरोबर. आता सर म्हणजे बिझनेस करणं हे एवढं सोपं नाही आहे. म्हणजे आपण म्हणतो पण म्हणजे गोष्टी प्रॅक्टिकली ज्यावेळेस माणूस उतरतो
बरोबर का नाही? म्हणजे अवघड पण नाही आणि तेवढं सोपं पण नाही आहे. म्हणजे बऱ्याच अडचणी आल्यानंतर लोकांना कळतं. कारण मीही आत्तापर्यंत एक 20 वर्ष झालं बिझनेसमध्ये आहे. बऱ्याच वेळा अडचणी वगैरे आल्या, त्याच्यावरती मात करत करत आपण पुढे आलो. तर अशा तुम्हाला काही आत्तापर्यंत काही चॅलेंजेस फेस करावं लागले का? काही अडचणींचा सामना करावा लागला का बिझनेसमध्ये? रोज येतात चॅलेंजेस. असे मोठ्या आपण व्यावसायिक म्हणून बघायचं तर चॅलेंजेस नाही आले की आपण घाबरतो. बरोबर. सो मोठ्या अडचणी म्हणजे पैशाला फसवणं लोकांनी. बरोबर. म्हणजे एक पुण्यातले जो व्यक्ती, त्या माणसाने मला जवळजवळ 5.5-6 करोडला फसवलं. बरोबर. त्याच्यामुळे थोडासा मी मेंटली मी थोडासा डिप्रेशनमध्ये गेलो. तो एक झाला विषय. किंवा अडचणी येतच असतात. मग आता त्या अडचणीत काय होतं ना, मी कुठेतरी एक पिक्चरचा एक कुठला डायलॉग बघितला की तुम्ही जेव्हा स्कीइंग करता, बरं, त्या स्कीइंग करताना तुम्ही बाजूच्या झाडांकडे बघितलं, तुम्ही झाडांवर जाऊन आपटाल. रस्त्याकडे बघितलं, रस्त्यावर व्यवस्थित झालं. सो तुम्ही कशाकडे बघताय ते अडचणी येतच राहणार. अडचणी नाही तर मग माणूस जिवंत नाही ना. बरोबर. बिझनेसमॅन आणि जे लोक म्हणतात की व्यवसाय, तुम्ही पण आता जे बोललात, सॉरी टू से, पण की व्यवसायामध्ये अडचणी येतात, नोकरीमध्ये नाही येत. बरोबर. नोकरीमध्ये पण येतात. राईट. अडचणी कुठे नाही आहेत असं काहीच नाही. आज घरात एक जी महिला घर सांभाळते तिला पण तिच्या रोजच्या अडचणी आहेत. लहान बाळाला त्याच्या अडचणी आहेत. बरोबर. ती म्हणत आहे जगी सर्व सुखी असा गुण आहे. विचारे मला तुझं शोधलं पाहिजे. अडचणी अडचणी, दादांनीला अडचणी आहेत. अडचणी सगळ्यांनाच आहेत. बरोबर आहे. सो त्याच्याकडे दुर्लक्ष काय होतं ना, बऱ्याच लोक, आपण समाजात मी नेहमी सांगतो 2 माणसं असतात, 2 प्रकारची माणसं असतात. एक जे सगळ्या प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन काढतात, आणि दुसरे जे सगळ्या सोल्युशनवरती एक प्रॉब्लेम सोल्युशनवरती ते प्रॉब्लेमच सांगणार. आपल्याला काय बनायचं ते आपण ठरवायला पाहिजे. बरोबर आहे. बरोबर आहे. 100% बरोबर. ते वाईट, ते त्या प्रकारचे लोक आहेत. बरोबर. तर तुम्हाला काय वाटतं सर, यशस्वी उद्योजकांनी कुठल्या 3 गोष्टी केल्या पाहिजे? म्हणजे आपले बरेच लोक उद्योजक आहेत, आपले प्रेक्षक. तर यशस्वी उद्योजक होण्यासाठी कुठल्या 3 गोष्टी लोकांनी केल्या पाहिजे, उद्योजकांनी केल्या पाहिजे? सगळ्यात पहिले तुमचं नेटवर्क. नेटवर्क ज्याचं मोठं त्याचं नेटवर्क मोठं. बरोबर. नेटवर्क वाढवलं पाहिजे. नेटवर्क वाढवणं पाहिजे. कोण कुठून धंदा देईल याची काय हे नाही. मी माझं सांगतो, मला एक सवय आहे, मी जेव्हा कधी कुठल्या नवीन सप्लायरकडे जातो किंवा मॅन्युफॅक्चरकडे जातो, तर तिकडनं बाहेर पडताना तिकडचा ऑफिस बॉय किंवा तिकडचा वॉचमॅन यांना बाहेर चहासाठी घेऊन जातो. कारण त्या लोकांना जेवढी माहिती असते त्या धंद्याबद्दल तेवढी मालकाला पण नसते वेळेला. बरोबर. त्याचं तर एकदा काय झालं की मी गुजरातला गेलो. गुजरातमध्ये महुवा नावाचं एक हे आहे. तर तिथे त्या वॉचमॅनवर गप्पा मारले आलो. मग 3-4 महिने त्या वॉचमॅनचा फोन आला की साहेब मी अमुक बोलतोय, मला तुम्हाला आठवत असेल मला तुमचं कार्ड दिलं होतं. म्हटलं बोलो साहेब, ती नोकरी सोडली मी. म्हटलं त्यांनी तर पैशासाठी फोन केला आहे. म्हटलं बोल ना. तो नहीं सर, मैंने दूसरी जगह पे जॉब कर रहा हूँ अभी, तो मेरे जो साहब है, आपने कुछ बोला था ना कि आपको बटाका में कुछ एक्सपोर्ट करते हो, तो मेरे साहब को बोलना है, बात करनी है आपसे. तर त्या मालकाला, नवीन मालकाला फोन दिला. त्या मालकाने मला 4 कंटेनर फ्रेंच फ्राईजची ऑर्डर दिली. एका कंटेनरची व्हॅल्यू 22 लाख रुपये. क्या बात. एक चहा. बरोबर. सो एका चहावरनं 22 लाखाचे 4 कंटेनर. हे नेटवर्किंगमुळे. काय करावं सर, नेटवर्क वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे? प्रत्येक माणूस तुमच्या कामाचा आहे. बरोबर. प्रत्येक माणूस कधी ना कधी फिनान्शियली, पर्सनली, मॉरली कुठून कसा माणूस कामाला येईल त्याचा नंबर घेतला पाहिजे, आपला दिला पाहिजे, सेव्ह केला पाहिजे. मला खूप सवय, म्हणजे 18,000 लोकांचे नंबर आहेत माझ्या फोनमध्ये. आपला नंबर दिला पाहिजे, त्याच्यावर कनेक्टिव्हिटी ठेवली पाहिजे. हे फक्त ना गुड मॉर्निंगचे मेसेज करत बसण्यापेक्षा कधीतरी कसं काय बरे आहात का एवढा जरी मेसेज केलात ना, बरोबर, तरी तो माणूस कायम लक्षात ठेवतो तुम्हाला. बरोबर. सो ते एक नेटवर्किंग हे करणं एक झालं नेटवर्किंग. दुसरं म्हणजे तुमची कन्सिस्टन्सी. जे करताय ना ते कन्सिस्टंटली करत राहणं, सातत्य ठेवणं. ते सातत्य जर ठेवता आलं कुठल्याही बाबतीत अपयश येणारच नाही. बरेच लोक थोडा दिवस ट्राय करतात, त्यांना लगेच अडचणी आल्या की त्यांना दुसऱ्याचा बिझनेस चांगला वाटतो. परत ते तिथं ट्राय करणार, परत तिथं अडचणी आल्या की परत त्यांना वेगळं. सातत्य ठेवणं गरजेचं आहे. दुसरं नेटवर्किंग ठेवणं हे करणं गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे डेडिकेशन. जे करताय ना ते डेडिकेटेडली करा. वडापावची गाडी चालू करताना ते डेडिकेटली करा. नोकरी करताना तर 100% द्या तुमचं. मग जर तुम्हाला 10 रुपये मिळतोय पगार ना, तर त्यासाठी 100 रुपयाचं काम करा. माझ्या आयुष्यातला तो नियम आहे, तो मला खूप कामाला येतो. की मी जर साधं माझं 99 रुपयाचं एक वर्कशॉप असतं 4 तासाचं, मी शेवटी बाहेर पडताना लोकांना विचारतो तुम्हाला काय वाटतं किती रुपयाची व्हॅल्यू मिळाली. खाली लोक कमीत कमी 999 रुपये बोलतात. बरोबर. कारण जे शिकवण्यासाठी लोक बाहेर 10,000 रुपये घेतात ना, ते गोष्ट मी 99,000 रुपये शिकवतो. बरोबर. सो ती जे करता ते डेडिकेटली करा. 10x व्हॅल्यू द्या. 10x व्हॅल्यू मिळाली तुम्हाला तर तुम्ही देऊ शकलात जर, तर तुमचं बँक अकाउंट 10x वाढतच जाणार आहे. बरोबर.
सो या 3 गोष्टी मला असं वाटतं की मेंटेन ठेवणं. म्हणजे जे घेतोय त्याच्या 10x द्यायचा प्रयत्न करा, तुमचा बिझनेस आणि वाढणार आहे. चौथी एक गोष्ट ॲड ऑन करतो, मी 3 विचारलं होतं, ते म्हणजे एक मेंटॉर. अरे वा, बरोबर. आयुष्यात कुठल्याही गोष्टीला एक मेंटॉर असणं गरजेचं आहे. 100% बरोबर. जगातला कुठलाही असा यशस्वी माणूस नाही आहे की ज्याला मेंटॉर नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना मेंटॉर होते, बरोबर. संभाजी महाराजांना मेंटॉर होते, बरोबर. अगदी आत्ताच्या ह्याच्यात बघायचं झालं तर रतन टाटांना मेंटॉर होते, बरोबर. अंबानींना मेंटॉर होते, मुकेश अंबानीला मेंटॉर आहे, सचिन तेंडुलकरला मेंटॉर आहे, लता मंगेशकरला मेंटॉर आहे, अमिताभ बच्चनला मेंटॉर आहे. मेंटर, बरोबर. सो असा कुठलाही यशस्वी माणूस नाही आहे की ज्याला मेंटॉर नाही आहे. बरोबर. मेंटॉरशिवाय कोणी वाढलं नाही. सो आणि मेंटॉर काय करतो, मेंटॉर काय तुम्हाला तुमच्या जगे बदल्यात ते काम करत नाही, बरोबर. पण त्याच्या अनुभवावरनं तुम्ही काय करू नये हे करू सांगतो. नये हे खूप महत्वाचं आहे. काय केलं पाहिजे, काय मी हे केलं सांगतो. ते सगळे सांगतात. शेअर युट्यूब गेलं तरी मार्केटमध्ये पण मिळतं. मी तेच म्हणतो की लोकांना काय करायचं याच्यापेक्षा काय नाही नाही करायचं करायचं ते खूप महत्वाचं आहे. सेम तेच महत्वाचं आहे की बाबा नाही करायचं हे जर लोकांना कळलं तर तो ऑटोमॅटिक तो मार्ग मिळत जातो. आणि सगळ्यात चुका काय आपणच करायला पाहिजे असं काही गरज नाही ना. बरोबर, दुसऱ्याच्या चुकांवर पण शिकता येऊ शकतं. बरोबर, बरोबर. सो या 4 गोष्टी मला असं वाटतं की सक्सेसफुल होण्यासाठी या 4 गोष्टी भरपूर आहेत. बिझनेसच्या क्षेत्रामध्ये सर तुम्ही कोणाला आयडियल मानता तुमच्या ह्याच्यामध्ये? सर माझं ना एक व्यक्ती असा आयडियल नाही आहे. हां, माझं प्रत्येक फॅक्टर्ससाठी वेगवेगळे आहेत. म्हणजे सेल्स म्हटलं तर माझ्या डोक्यात येतो ग्रँड कार्डॉन, बरं, जगातला सगळ्यात मोठा सेल्स करणारा. ह्युमॅनिटी ग्राउंड्स बिझनेसमधल्या जर म्हणलं तर रतन टाटा. बरोबर, बरोबर. दुसऱ्याला चेपून स्वतः धंदा उभा करायचा धीरूभाई अंबानी. नंतर असे प्रत्येक फॅक्टरमध्ये वेगवेगळे. बिझनेसचे जे 7 आपल्या पॅरामीटर्स असतात, बरं, त्याबद्दल अकाउंट्स म्हटलं, बिझनेस म्हटलं तर मग माझ्या डोक्यात वॉरन बफेट येतात. म्हणजे प्रत्येक क्षेत्रात तुमचा आयडियल वेगवेगळा आहे, असा फिक्स आयडियल प्रत्येक नाही. बिझनेसमधले आपल्या 7 पॅरामीटर्स असतात. तुमचं सेल्स, मार्केटिंग, ॲडमिन, नंतर तुमचं ऑपरेशन्स, अकाउंट्स, अजून कुठले HR वगैरे. HR आणि अजून एक कुठलं राहिलं तर ते प्रत्येकासाठी तुम्हाला वेगळं माझे आयडियल आहेत. बरं, पण ओव्हरऑल असं एकच म्हणाल कोण आयडियल आहे माझा बिझनेसमधला की कुठल्याही फॅक्टरमध्ये, तर छत्रपती शिवाजी महाराज. वाव, ग्रेट. महाराजांसारखं तर आयडियल दुसरं असू शकत नाही, कारण शून्यातनं विश्व उभं करणं बरं, हे त्यांच्याकडनं शिकू त्यांच्याकडनं शकतो. शिका. स्किल्ड मॅनपॉवर नसताना पण बरं, बरं. स्वराज्य उभं करण्याचं स्वप्न बघणं हे त्यांच्याकडनं शिकावं. सो त्यामुळे माझ्या ऑफिसमध्ये आमचा एक नियम आहे की आम्ही काय म्हणतात एक्सपिरियन्स लोकांना नाही घेत. बरं, आम्ही जो 10वी 12वी पास झाला त्याला घेतो, तिकडनं त्याला ट्रेन करत करत वरती घेऊन जातो. वाव, म्हणजे माझ्याकडचा असिस्टंट CEO जी आहे बरं, ती तिच्या वयाच्या 18व्या वर्षी माझ्याकडे जॉईन झाली आहे. तिकडनं ती खालनं वरती आलेली. कारण मग एकदा तो माणूस खालनं वरती आला ना आणि तो तुमच्यावर टिकलाय तर मग ती तुमचं एक रिलेशनशिप बनतं त्याच्याबरोबर. बरोबर, त्याच्यानंतर तो तुमच्यावर नोकरी सोडून जाईल पण तुमच्याला घात नाही करणार. बरोबर. आपल्याकडे घात करणारे बरेच हां. लोक येतात. बरोबर, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांकडनं सगळ्या गोष्टी शिकतो मी. बरं. तर आपल्याला सर म्हणजे परदेशातमध्ये काही मराठी उद्योजक असतात, तर तुम्हाला काय वाटतं, तुम्ही त्यांच्याशी जोडले गेलेले, त्यांना कुठल्या अडचणी येतात? आता परदेशामध्ये जे लोक आपले समजा उद्योजक आहेत, व्यावसायिक आहेत, मराठी लोक बऱ्याच ठिकाणी आता व्यवसाय करत आहेत, तर त्यांच्या काही अडचणी आहेत तुम्हाला असं वाटतंय का? मला असं वाटतं ना उद्योजकांच्या अडचणीपेक्षा ना ज्या महिला गेलेल्या आहेत की ज्यांचे नवरे नोकरी करत आहेत बरं, आणि त्या घरी बसून आहेत, बरं, त्यांना करायची इच्छा आहे पण घर सांभाळणं की तिकडे विजा मिळत नाही, वर्क विजा मिळत नाही किंवा त्या सगळ्या गोष्टींमध्ये त्या अडचणीत आहेत. हां, हां, सो त्यांच्यासाठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे ई-कॉमर्स. इकडनं इंडियामध्ये बसून तुम्ही US मध्ये सेलिंग करू शकता. US कंपनी तुमची इंडियामध्ये फॉर्म करा आणि US मध्ये तुमचं बिझनेस सेटअप करा. आता ई-कॉमर्स हेच सगळ्यात बेस्ट सोल्युशन आहे. ई-कॉमर्स पुढच्या 10 वर्षांत अख्खी एक्सपोर्ट इंडस्ट्री ई-कॉमर्सवरती येणार. बरं, ट्रेडिशनल मालाची देवाणघेवाण फिजिकली होणार Physically तसं होणार, ते होणार, आहेच, बरोबर. पण सेलिंग जे आहे सगळं ई-कॉमर्स. म्हणजे मी जेव्हा चालू केलं तेव्हा मला त्या देशामध्ये जायला लागायचं, तिकडे लोकांना भेटायला लागायचं, एक्झिबिशन अटेंड करत राहिलं. आता गरज माझे 2 ते 3 बायर असे आहेत की ज्यांचं तोंड पण नाही बघितलं मी आजपर्यंत, क्या बात. आणि जे माझ्याकडनं वर्षाला लाखोचा माल घेत आहेत. बरं, म्हणजे ही इंडस्ट्री खूप पुढे जाऊन तुमचं म्हणणं आहे की खूप मोठ्या लेवलला जाणार आहे. 100%. कुठले सर 1-2-3 ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहेत आता सध्या की जे आता तर काय सब उद्योजकांसाठी Amazon, हेल्पफुल होऊ eBay, अलिबाबा. हां, अलिबाबासारखं प्लॅटफॉर्म नाही दुसरं कुठलं, भले चायनावाल्यांचंच आहे, बरं, पण अलिबाबा एक चांगलं प्लॅटफॉर्म आहे की जिकडे तुम्हाला जेन्युअन माणसं मिळू शकतात, जो तुम्हाला माहिती असेल त्याचा वापर कसा करायचा. म्हणजे आपले उद्योजक आता अलिबाबा किंवा Amazonवरती विकू शकतात. तुमचं B2B प्रोडक्ट असेल, हां, बिझनेस टू बिझनेस, तर तुम्ही अलिबाबावरती सेलिंग करा. बरं, B2C असेल तर Amazonवरती सुरू करा. बरं. सुरुवात तिकडनं करा, पण सायमल्टेनियसली तुमचं स्वतःचं स्टोअर क्रिएट करायला सुरुवात. स्वतःचं पण एक ई-कॉमर्स वेबसाईट असणं गरजेचं आहे.
एकदा तिकडनं कळलं तुम्हाला, लोकांचे रिव्ह्यूज आले, तुम्हाला लोक काय प्रोडक्ट बाय करतात, कसं बाय करतात, मग तुम्ही तुमचं ट्रॅफिक पूर्ण स्वतः वेबसाईटवरती. सर किती टक्के जातं साधारणतः ॲमेझॉन, अलिबाबा हे लोक किती टक्के जातं आपल्या प्राईसच्या, सेलिंग प्राईसच्या किती टक्के, जसं 30% जातं तुम्ही मागाशी म्हटले तसं? प्रत्येकाचं वेगळंच आहे अमेझॉन. आणि कसं याचं अमेझॉनचं एकच नाही, अमेझॉन इंडिया वेगळं आहे, अमेझॉन US वेगळं आहे, अमेझॉन कॅनडा वेगळं आहे. आपण हे सगळं शिकवतो त्यांना, कसं ऑनलाईन जायचं, ऑनलाईन कसं जायचं, ऑफलाईन कसं जायचं, ॲब्सोल्युटली. ते आपल्या कोर्समध्ये सगळं शिकवतो. माझ्या कोर्समध्ये इव्हन मी लोकल बिझनेस कसं करतो ते पण शिकवतो. अरे वा. मला एक सिंपल सगळं तर पहिला पैसा महत्त्वाचा आहे. तो पैसा दुबईवरून आला का आणि दापोलीतनं आला काय, पैसा इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे, गरजेचं. सो पहिले रेव्हेन्यू जनरेशन करा, त्याच्यानंतर मग तुम्ही इंटरनॅशनल बिझनेसवर पैसा लावून वाढवा, तोच पैसा वाढवा, तोच पैसा काय म्हणतात रिइन्व्हेस्ट करून वाढवा. बरोबर गरजेचं, एकदम बेस्ट सोल्युशन सर. तर आपल्या सर एकूण ह्याच्यामध्ये म्हणजे टोटल आपल्या एक्सपोर्टमध्ये महाराष्ट्राचा किती टक्के हिस्सा आहे? सो महाराष्ट्र आजच्या तारखेला भारतातला सगळ्यात मोठा एक्सपोर्टर आहे. क्या बात आहे. पण अनफॉर्च्युनेटली हां, मराठी माणसं त्यात कमी आहेत. बरं. याचं कारण असं की आपल्याकडे JNPT पोर्ट आहे, बरं. त्यामुळे तो डेटा पॉईंट ऑफ व्ह्यूने ते दिसताना सगळ्यात जास्त दिसतं, पण एक्सपोर्ट करणारे लोक बाहेरची येतात. क्या बात. सो ते कुठेतरी चेंज करणं गरजेचं आहे आजच्या काळामध्ये. जरी महाराष्ट्र मोठा एक्सपोर्टर असला तरी मराठी मोठा एक्सपोर्टर नाही आहे. ओके, तो मोठा ड्रॉबॅक आहे. काय पर्सेंटेज आहे पण सर, आहे काय अंदाज? नाही सर, तो डेटा कुठे अवेलेबलच नाही आहे तसा. बरोबर. आणि सर कोणत्या सेक्टरमध्ये, इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये सध्या कुठल्या सेक्टरमध्ये जास्त संधी आहेत तुम्हाला वाटतं? मला विचाराल तर सगळ्या प्रोडक्टमध्ये आहेत. बरं. जे प्रोडक्ट लिगल आहे, बरं, ज्या प्रोडक्टमध्ये लोक विकत घेऊ शकतात त्या प्रत्येक प्रोडक्टमध्ये, आणि प्रत्येक प्रोडक्टचं टार्गेट मार्केट वेगळं आहे. बरं. म्हणजे कांदा पण एक्सपोर्ट होतो आणि सडलेला कांदा पण एक्सपोर्ट होतो. सडलेला कांदा पण. आणि दुसरं ह्याच्यात लागून मला अजून एक तुम्हाला सांगायचं म्हणजे लोकांचं एक मानसिकता आहे म्हणजे एक्सपोर्ट क्वालिटीचं प्रोडक्ट. हां हां. एक्सपोर्ट क्वालिटीचं प्रोडक्ट असं काही नसतं. जी क्वालिटी आहे ती एक्सपोर्ट होऊ शकते. जी क्वालिटी आहे ती एक्सपोर्ट होऊ शकते. आता लोक इकडनं भारतातनं शेण इम्पोर्ट करतात, एक्सपोर्ट क्वालिटीचं शेण कसं बनवणार? खूप ऐकलं एक्सपोर्ट क्वालिटी, एक्सपोर्ट म्हणजे भाव बनवला जातो छोट्या गोष्टीला उगाच. प्रत्येक प्रोडक्टला रिक्वायरमेंट आहे. म्हणजे अगदी कांद्याचं उदाहरण द्यायचं झालं तर 55 mm प्लस कांदा पण एक्सपोर्ट होतो, 25 mm पण एक्सपोर्ट होतो आणि सडलेला पण एक्सपोर्ट होतो, साधी चिंगरी पण एक्सपोर्ट होते. बरं. प्रत्येक प्रोडक्टची मागणी वेगळी आहे, प्रत्येक ती मागणी वेगळ्या देशांप्रमाणे. बरं. म्हणजे सर हा माइंडसेट खूप महत्त्वाचा आहे आपल्या लोकांना. म्हणजे तुम्ही जे म्हणताय ना, तर आम्ही पण ऐकतोय ते बालपणीपासून ह्या गोष्टी, हे म्हणजे मिथ्स खूप पसरवले गेलेले आहेत. हो, मिथ्स तर काय, त्याला लिमिट नाही आहे इंडस्ट्रीमध्ये. एक लोकांचं तर आधी असं होतं की म्हणजे मी माझी आई जेव्हा सुरुवातीला नातेवाईकांकडे गेल्यानंतर की कुठल्या फंक्शन भेटलं, आमचा मुलगा एक्सपोर्ट करतो, कौतुकाने सांगायची. तर लोक असं बघायची, मला वाटतं यांना वाटतं काय की मी एक्सपोर्ट करतो की स्मगलिंग करतो, अशा मानसिकतेने लोक बघायची. सो ती एक लिमिटेशन आहे. त्याला थँक्स आपले चित्रपट. बरोबर. जुने चित्रपटांमध्ये एक्सपोर्ट करणारा विलनच असतो. बरोबर. तो आणि तो इलिगल हिरो कधी आजपर्यंत दिसला नाही एक्सपोर्ट करताना. ड्रग्स, कोकेन या गोष्टी आपण पाहिल्यात एक्सपोर्ट इम्पोर्ट होताना, तेच बघितलेलं. त्यामुळे ती मानसिकता आहे लोकांची. पण आहे, ऑपॉर्च्युनिटीज खूप आहेत या इंडस्ट्रीमध्ये. बरोबर. आणि सर ॲग्रीमध्ये काय वाटतं तुम्हाला? ॲग्री प्रोडक्टमध्ये कुठले काय संधी आहेत? कारण आपण बघतो सगळ्यात आपला देश सगळ्यात जास्त ॲग्रिकल्चरवरती डिपेंड आहे. बरोबर आहे. पण जर तुम्ही स्वतः शेतकरी असाल, स्वतः आडतदार असाल, किंवा तुमच्याकडे कमीत कमी 1.5 ते 2 करोड रुपये असतील रोलिंग करायला, काय शेतकरी असाल किंवा शेतकरी असाल किंवा आडतदार असाल, नाही तर मग तुमच्याकडे 1.5 ते 2 करोड रुपये असतील. कारण ॲग्रिकल्चरमध्ये कधीच असं होत नाही की तुम्ही एक कंट्री पाठवून त्याच्यावरती प्रॉफिट झाला. बरं. ॲग्रिकल्चर मुळात वोलटाईल मार्केट. कारण मी त्या स्टोरी सगळ्या लॉसच्याच ऐकल्यात शेतकरी मालाच्या, म्हणूनच सांगतोय. ॲग्रिकल्चर मुळात वोलटाईल मार्केट आहे. बरोबर. ॲग्रिकल्चरमध्ये तुम्ही इकडनं पाठवलेला 10 रुपयाचं प्रोडक्ट तिकडे गेल्यानंतर जे 25 रुपये पण होऊ शकतात, किंवा झाले तर 5 रुपये पण होऊ शकतात. ते पेरिशेबल आयटम, पेरिशेबल प्रोडक्ट असल्यामुळे, किंवा इव्हन नॉन कमोडिटी मार्केट आहे ना, रोजचे अपडाऊन रेट आहेत. बरोबर. हां, समजा तुम्ही सुरण पाठवलात, नारळ पाठवलात, तर ते प्रोडक्ट तिकडे जाऊन बाबा रेट कमी झाले तुम्ही थांबवून ठेवले, बरोबर, ते करता येऊ शकतं. आणि ॲग्रिकल्चरमध्ये सुरुवातीला लोक कधीच पण ॲडव्हान्स देत नाहीत, कारण एवढे लोकांनी फ्रॉड करून ठेवलेत. बरोबर. आणि त्यात जर तुम्ही दुबई मार्केट फोकस करत असाल तर मी स्टॅम्प पेपर लिहून देतो फसणारात. दुबई आणि ॲग्रिकल्चर, दुबई आणि ॲग्रिकल्चर फसणारच कॉम्बिनेशन आहे. पण ते लोक काय होतं, दुबई जवळ आहे ना, सोपी वाटते, समोरचा हिंदीत बोलतो म्हणजे आपला वाटतो. बरोबर. कॅनडा आहे, US आहे, ऑस्ट्रेलिया मार्केटमध्ये माल चांगला जातोय. तुमचं उद्योजकांना सांगणे की बाबा ॲग्रिकल्चर सोडून तुम्ही संधी शोधा, ॲग्रिकल्चर सोडून शोधा, जर हे 3 पॅरामीटरमध्ये तुम्ही नसाल तर. कारण 1.5-2 कोटी म्हणजे आज सगळेच त्यांना लावू शकत. सो ज्यांना इन्व्हेस्टमेंट हा प्रॉब्लेम आहे, बरोबर, त्यांनी तर सगळ्यात पहिले मग छोट्याने चालू करा. बरोबर. ई कॉमर्सवरून चालू करा, सेफ बिझनेस आहे.
ई कॉमर्स ई बाकीचे कॉमर्सवरून रेव्हेन्यू जनरेट करू शकता. अदर प्रोडक्ट आज अनेक कंपन्या आहेत ज्यांनी वर्षभरात 500 करोड रुपये रेव्हेन्यू केला आहे ई कॉमर्सवर. ई कॉमर्स ई कॉमर्सवरती खूप वाढायला पॉसिबिलिटी. बोट सारखं एक मोठं उदाहरण आहे आपल्यासमोर. बोट जो ब्रँड आहे कंपनी बरोबर त्याचं मोठं उदाहरण आहे आपल्यासमोर. शुगर सारखं मोठं उदाहरण आहे आपल्यासमोर. अनेक कंपन्या आहेत ज्यांनी 500 1000 करोड रुपये केलेत ई कॉमर्सवरनं. बरोबर. सो त्याच्यातनं करा. स्किल्स असतील कुठले तर स्किलला सर्व्हिसमध्ये कसं कन्वर्ट करता येऊ शकतं ते बघून इंटरनॅशनल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायला चालू करा. आज कुठल्या सर्व्हिस ना तुम्हाला बुक रायटर असाल ती सर्व्हिस एक्सपोर्ट होऊ शकते. कन्सल्टंट असाल ती सर्व्हिस होऊ शकते. डॉक्टर असाल ती सर्व्हिस होते. ज्योतिषी असाल ती सर्व्हिस एक्सपोर्ट होते. सो अशी कुठलीच सर्व्हिस नाही जी एक्सपोर्ट नाही होऊ शकत. आणि आपल्याकडे जर 1 रुपया मिळत असेल तर बाहेर कमीत कमी 3 रुपये मिळणार तुम्हाला त्या सर्व्हिससाठी. अरे वा. न्यूमरोलॉजिस्ट असाल त्याची सर्व्हिस होऊ शकते. डॉक्टर, ॲडव्होकेट, लिगल ॲडवायझर प्रत्येक सर्व्हिसला मागणी आहे. आपल्याकडे प्लस पॉईंट काय की आपली मॅनपॉवर कॉस्ट खूप कमी आहे ॲज कम्पेअर टू अदर कंट्रीज. बरोबर. सो त्याचा बेनिफिट तुम्ही घेऊन सर्व्हिस एक्सपोर्ट्समध्ये उतरू शकता. बरोबर. मग आपण तो विचारच करत नाही कधी त्या गोष्टींचा. लोक प्रोडक्ट एक्सपोर्ट म्हणून म्हणतात की लोकांना फक्त कंटेनर दिसतात. बरोबर. पण त्याच्या पलीकडे पण ही इंडस्ट्री खूप मोठी आहे. अपॉर्च्युनिटीज खूप मोठ्या आहेत. नाही खूप म्हणजे सर मला ऐकूनच म्हणजे आता एवढा म्हणजे उत्साह आल्यासारखं वाटतोय की यार किती करण्यासारखं आणि किती लोकांना हे मी आमच्या टीमला घेऊन नक्कीच तुमच्या 2 ते 3 दिवसांचा प्रोग्राम नक्कीच तो अटेंड करेल सर नेक्स्ट टाइमचा प्रोग्राम. आणि खूप चांगलं वाटतं की तुम्ही असा एवढ्या छान पद्धतीने सपोर्ट करताय आणि मराठी लोकांसाठी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करताय. तर प्रत्येकाने मला वाटतं तो अटेंड करून आपल्यासाठी काही संधी आहेत इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये. जसं तुम्ही म्हणताय की अगदी 10,000 पासून 50,000 मुळात त्याच्यासाठी मी काय करतो माहिती लोकांना सांगतो की तुम्ही डायरेक्ट ट्रेनिंगला जाऊ नका कोणाकडे. माझ्याकडे पण माझं 4 तासाचं वर्कशॉप आहे ते अटेंड करा. 4 तास आयुष्यातले काढा. जर त्यावेळेस वाटलं की मी हे करू शकतो तर मग निर्णय घ्या ट्रेनिंगमध्ये. नाहीतर काय होतं लोकांना सुद्धा बागुलबुवा दिसतो अरे मस्त 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 छान छान. पण ते प्रत्येकासाठी व्यवसाय बाहेरून बघताना वेगळा असतो आणि आत आल्यानंतर वेगळा असतो. बरोबर. सो तुम्ही ते 4 तासाच्या वर्षामध्ये तुम्हाला 100% क्लॅरिटी येईल की तुम्ही करू शकता की नाही करू शकता. त्याच्यानंतर मग निर्णय घ्या. ट्रेनिंग कोण आणि माझं म्हणणं कोणाकडनं नाही आहे माझ्याकडनं घ्या का कोणाकडनं नाही. पण ट्रेनिंग घेतल्याशिवाय या इंडस्ट्रीमध्ये काम चालू करू नका. लोक काय करतात यूट्यूब आणि गुगलवरतीच्या भरोश्यावरती एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस चालू करा जातं. याच्यासारखी मोठी चूक नाही असू शकत. बरोबर. मी लोकांना काय विचारतो. एक जण मला बोलला होता की आम्ही काय यूट्यूबवरती पण शिकू शकतो. म्हटलं मग यूट्यूबवरती हार्टचं ऑपरेशन कसं करतात ते पण दाखवतात. कर घरातल्यांचं कोणाचा बायपास करायचं असेल बरोबर. सेम आमच्या शेअर मार्केटबद्दल पण असं बरेच लोक असं नाही होऊ शकत ना. काहीतरी कारण आहेत ना. लोक त्या लोक देत आहेत ट्रेनिंग घेऊन करणारे शिकतात आणि बाहेर येत आहेत. सो त्यासाठी 99 रुपयाचं वर्कशॉप आहे त्याचं. तर वर्कशॉप अटेंड केलं तर फक्त 99 रुपये. 99 रुपये वर्कशॉप. 4 तासाचं वर्कशॉप आहे. 99 रुपये फक्त. आणि मी गॅरंटी देऊन सांगतो जे मी 99 रुपये शिकवतो ते बाहेरचे ट्रेनिंग प्रोग्राम्स 10,000 रुपये चार्ज करतात. आणि कधी असतं सर ते वर्कशॉप? दर रविवारी असतं. संडेला काय टायमिंग असतं? सकाळी 10 ते दुपारी 2. सकाळी 10 ते दुपारी 2. तर आमच्या प्रेक्षकांना जर त्याला रजिस्टर करायचं असेल तर काय करावं? मी तुम्हाला लिंक देतो. बरं. लिंकवरती रजिस्टर करू शकतो. चालेल. आपण आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली ती लिंक टाकूयात जेणेकरून लोकांना त्या वर्कशॉपला त्याचा फायदा घेता येईल. सर आता इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये येण्यासाठी शिक्षण किंवा सर्टिफिकेशन कुठलं लागतं किंवा ह्याच्यासाठी काही गव्हर्नमेंटचे कोर्सेस आहेत का काही असे? ह्याच्यासाठी एकच गोष्ट लागते म्हणजे धंदा करण्याची मानसिकता. शिक्षणाची काही अट नाही. आज गुजरात मधले 5वी नापास लोक धंदा करत आहेत. बरं. राजेश एक्सपोर्ट सारखी म्हणजे मोठे मोठे एक्सपोर्टर्स आहेत. खूप त्यांचे हे पाहिलेले. शिक्षण हा विषय नाही. सर्टिफिकेशनसाठी काय? सर्टिफिकेशन इम्पोर्ट एक्सपोर्ट लायसन्स आणि तुमच्या प्रोडक्टसाठी जे लायसन्स लागतं तेवढंच. त्याला जास्त 10,000 खर्च येतो. ते डिपेंड करतो तुम्ही कुठल्या इंडस्ट्रीमध्ये. तुम्ही फार्मा इंडस्ट्रीमध्ये काम करता लायसन्सची किंमत जास्त आहे. बरोबर. ॲग्रिकल्चरमध्ये 5,900 रुपये त्याला चार्जेस आहेत. बरं. सो प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये काय प्राइस आहे त्याची? फार्माचं प्रोडक्ट टू प्रोडक्ट कंपोनंट टू कंपोनंट चेंज होतात. 2.5, 3, 4 लाखापर्यंत जातं. ठीक आहे ना. म्हणजे पण त्या लेवलचं काम पण होतं. काम एवढा मोठ्या लेवल. बाकी नॉर्मल कॅटेगरीचे जर असेल ॲव्हरेज ॲव्हरेज बघायला तर 10,000 ते 15,000 रुपये बस. म्हणजे बाकी काही त्याच्यावरती हे लागत नाही. बरोबर. आणि सर बँकांकडनं काय त्याच्या क्षेत्रामध्ये काय मदत मिळते आपल्या ह्या इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये फंडिंगसाठी किंवा काय गव्हर्नमेंटच्या काही प्रायव्हेट फंडिंग देणारे पण कंपन्या आहेत बँक्स आहेत. गव्हर्नमेंटचे स्कीम्स आहेत. पण माझं म्हणणं आहे की जर फंडिंग नसेल तर ऋण काढून सण करायचं कशाला. मी सिस्टीम देतो की 5,000पासून तुम्ही 5 करोड कसं घेऊन जाऊ शकता ती वापरा. ती वापरून हळूहळू वर्कफोर्स पेशन्स ठेवायला लागेल. तुम्हाला एका रात्रीत अंबानी व्हायचं तर ते शक्य नाही होणार. तर सिस्टीम 5,000पासून चालू करा. मी स्टेप बाय स्टेप प्रोसेस देतो सगळ्या. तर स्टेप इम्प्लिमेंट करा. हळूहळू पैसे यायला चालू होतील. तेच पैसे रिइन्व्हेस्ट करा. बरोबर. माझं प्रामाणिकपणे होतं कर्ज काढून धंदा करायला जाऊ नका. कारण धंदा म्हटलं ना धंदा क्रिएटिव्हिटी आहे. आज आपण बिझनेस करतो आपण आर्टिस्ट आहोत. बरोबर. तो धंदा करताना जर मेंटली स्टेबल असू आपण तर ती क्रिएटिव्हिटी अजून इम्प्लिमेंट करता येऊ शकते. जर तुम्ही विचार करा मी धंदा नवीन चालू करतोय आणि धंदा चालू करत असताना घरातल्यांकडनं पैसे घेतले त्याचं कर्ज की त्याचं प्रेशर, बँकेचे EMI भरायचे त्याचं प्रेशर,
माणूस तिकडे मरतो अर्धा. बर किंवा मग तेवढा कॉन्फिडन्स असला पाहिजे की बाबा मी जे टाकलेत पैसे ते वर्षभरात रिकवर करेन, तर मग कर्ज काढा, काही प्रॉब्लेम नाही. पण जे स्टार्टर्स आहेत सुरुवातीला त्यांना नाही असं तुम्ही म्हणताय. मग आज काय काय लोक मी बघतो की ते ॲपवरचे लोन आलेत नवीन, बरेच लोक ते लोन घेतात. बरं 20-20, 30-30% वर्षाचे ते लोक चार्ज करतात. काय माणूस उभा राहणार आहे? जो नवीन स्टार्टरचा स्टुडंट असेल, बरं सिबिल नसतं, बँक लोन नाही देत. बरं सो एकतर मग आई वडिलांचे PF चे पैसे मोडायचे आणि घ्यायचे, धंदे टाकायचे. आई रोज शिवाय घालणार की बापाने PF चे पैसे काढून टाकले, तू काय करत नाही, बापाने PF चे पैसे तू काय करत नाही. तो त्या प्रेशरमध्ये करणार, नंतर करता नाही आणलं. जर समजा नाही जमलं तर त्याच्यापेक्षा इन्व्हेस्ट करायची तर वेळ इन्व्हेस्ट करा. मी सिस्टीम देतो अख्खी. बरं मग तुम्ही गरजच म्हणताय नाही की कर्ज काढून. भांडवल नकाला वेळ लावा, छोटासा हे करा, पण त्या पद्धतीने करा. किंवा लोन वगैरे घेऊन किंवा फंडिंग घेऊन काही गरजच नाही. बरोबर. म्हणजे आपण जे म्हणतो स्टार्टअप जे फंडिंग उभा करतायत किंवा काय करतायत. साहेब, स्टार्टअप फंडिंग हा तर सगळ्यात मोठा फ्रॉड आहे. बरं जर धंदा म्हणजे काय? धंदा म्हणजे तुम्ही त्या एखाद्याला व्हॅल्यू देता. व्हॅल्यू क्रिएशनचा गेम आहे. बरोबर. स्टार्टअप फंडिंग हा व्हॅल्युएशनचा गेम आहे. बरोबर. धंदा खरा मला जो समजतो की मी जो लहानपणापासून शिकलोय किंवा माझ्या इव्हन डॉक्टरेटमध्ये जो शिकलोय तो म्हणजे व्हॅल्यू क्रिएशन इज बिझनेस, व्हॅल्युएशन नाही. म्हणजे माझी बाबा हा मोबाईल आहे, मीच सांगणार याची किंमत 25 लाख रुपये आणि त्याच्यावरती पैसे घेणार. मग तो कुठे चाललो आहे आपण, आय डोंट नो. ते व्हॅल्युएशन हा प्रकार मला कळला पण नाही, जमला पण नाही आणि झेपणार पण नाही. शेवटी किती झालं, दुसऱ्याचे पैसे म्हणजे कर्जच. बरोबर. ते द्यायचे असो की नसतील द्यायचे, सो ते कर्जच. व्हॅल्युएशनच्या गेमवरनं आय डोंट थिंक सो माणूस, ॲटलिस्ट छोटा माणूस हे करू शकतो. बरोबर. आणि जर तसंच इतकं जर ते खरं असतं ना तर बँगलोरमध्ये एजंट नसते फिरले साहेब. बँगलोर माहिती आहे तुम्हाला, काही हॉटेल्स आहेत तिकडे स्टार्टअपचे एजंट फिरतात. बरं की तुला एवढं देतो, माझे एवढे ठेव. सो ती सिस्टीम मला माझ्या कळण्याच्या बाहेरची. आणि मी ज्या स्कूल ऑफ थॉटमधून आलो आहे की ज्या मेंटर्सकडून शिकलो आहे ते लोक ती गोष्ट प्रमोट नाही करत, त्यामुळे कदाचित माझ्यावर ते संस्कार झालेत. पण मला नाही पटतच नाही, मुळात ते कळतच नाही आपल्याला. आपण धंदा करा, पैसे कमवा, घरी घेऊन जा. आपण धंदा करणार, पैसे कमवणार, व्हॅल्युएशन घेणार आणि परत मग दुसरीकडे मग शेवटी काय नोकरीच करा त्याच्या पैशावरती. मक्तेदारी त्या व्हॅल्युएशन ज्यांनी पैसे टाकले त्याची मक्तेदारी येते तुमच्या धंद्यावरती. मग त्यापेक्षा नोकरी करा ना. फ्रीडम पाहिजे म्हणून धंदा चालू केला ना. कोणाच्या हाताखाली काम नाही करायचं धंदा चालू केला होता. शेवटी त्या माणसाने पैसे टाकले म्हणजे तुम्ही झालात त्याचे नोकर झालात. हां, बँकाचे फंडिंग असेल तर समजू शकतो की तुम्हाला EMI द्यायचं, बँकेचा तुमच्या बिझनेसमध्ये से नसेल. बरोबर. जेव्हा फंडिंग इन्व्हेस्टर येतो त्यावेळेस तुमचा त्या माणसाच्या धंद्यामध्ये से आला तुमच्या. बरोबर. तुमचे डिसिजन्स डायल्यूट झाले. प्रत्येक गोष्टीचे आता प्लस मायनस पॉईंट असतात. ऑफकोर्स मी माझं पर्स्पेक्टिव्ह सांगतो. म्हणून म्हटलं की मी ज्या स्कूल ऑफ थॉटमधून येतो मला ते नाही जमत. एखाद्याला जमतं. त्यात पण लोक 100 करोडपती झालेले आपण बघितलेले आहेत. बरोबर. ते प्रत्येकाचं पर्स्पेक्टिव्ह, मला ते नाही जमत. ठीक आहे ना. म्हणजे कसं होतं, एका स्टेजला गेल्यानंतर किंवा एका स्केलला गेल्यानंतर IPO लॉन्च करणं किंवा एखादा सर IPO वेगळं, इन्व्हेस्टर IPO कम्प्लिटली वेगळं आहे. त्यावेळेस इन्व्हेस्टर येतातच किंवा बाकीच्या गोष्टी तर त्या स्टेजला गेलं पाहिजे. तो फॅक्टर वेगळा आहे. मी जे तुम्हाला बोलतो व्हॅल्युएशन, बँगलोरवाले व्हॅल्युएशनवाले गेम तुम्ही ते जे शार्क टँकवाले जे चालतात ते बोलतो मी, त्याच्याबद्दल बोलतो. मी IPO बद्दल बोलत नाही. आम्ही लोकांना उलट सांगतो की IPO मध्ये IPO हॅज टू, IPOचं टार्गेट असलं पाहिजे. माझं पण IPOचं टार्गेट आहे. पण तिथे मी हे नाही बोलणार ना की मी बाबा तुमचे पैसे घेतले आणि मी एक्झिटच्या मागे कसं जाईल. मी बिझनेस वाढवण्याच्या ह्याच्यात जाणार. IPO इज अबाउट ग्रोथ. बरोबर. IPO मध्ये पळ काढण्याची लाईन नाही आहे. IPO मध्ये पळ काढण्याची लाईन नाही, इथे पळ काढण्याची लाईन आहे की मी माझे पैसे कसे घेणे आणि बाहेर पडेल. सो तिकडे व्हॅल्यू क्रिएशन होतच नाही. तिकडे फक्त ते आपलेच आकडे वाढवायचे आणि आपणच सांगायचं. बरोबर. तो गेम होतो. सो दॅट इज त्याच्या विरोधात आहे. मी IPOच्या विरोधात नाही. राईट. चलो ग्रेट सर. खूप चांगलं तुम्ही आपल्याला म्हणजे खूप सगळ्या विद्यार्थ्यांना एवढं शिकायला मिळेल. आता सर माझा एक प्रश्न आहे की एखाद्याला आता नवीन सुरुवात करायची एखाद्या व्यक्तीला, तर त्यांनी कसं केलं पाहिजे? पहिले 6 महिन्यामध्ये त्यांनी कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे? नवीन सुरुवात करताना इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये काय स्टेपनी गेलं पाहिजे? ABCD काय आहे त्याची? सगळ्यात पहिले तर त्या बिझनेसचा इन्साईट समजून घ्या की तुम्हाला जमणार आहे का. बरं. दुसऱ्याचा बिझनेस चांगला वाटतो म्हणजे मी हे प्रोडक्टच्या बाबतीत नेहमी बोलतो. बरेच लोक काय करतात की दुसरा कोणतरी कपडा एक्सपोर्ट करतोय आणि त्याच्याकडे BMW आहे म्हणून मी पण कपडा एक्सपोर्ट कडे माझी मर्सिडीज घेईन. या थॉट प्रोसेसमध्ये लोक येतात. बरोबर. सो दुसऱ्याची बायको किती चांगली वाटली तरी त्यातला प्रकार येतो. सो सगळ्यात पहिले तो बिझनेस समजून घ्या की तुम्हाला जमणार आहे का. बरं ठीक आहे.
आवेशाने येऊन किंवा एक्साइटमेंटमध्ये येऊन तो धंद्यात उतरू नका. दुसऱ्याकडे बघून नका. दुसरा कोणतरी गाड्या दाखवते मोठ्या मोठ्या बरं की मी हा धंदा करून ही गाडी आज वापरतोय. जाहिराती बऱ्याच जाहिराती बघायला मिळतात. सो त्यामुळे ते करू नका. इव्हन माझी पण एक ॲड आहे की मी आधी बाईकवरती फिरायचो, आता 40% गाडीतनं फिरतोय. बरं सो ते त्याच्या भोवती येऊ नका. बरं तुम्हाला जमणार आहे का ते बघा. आज प्रत्येकाची रिक्वायरमेंट वेगळी आहे. माझ्यासाठी श्रीमंत असणं कदाचित 5,000 करोड रुपये असेल, एखाद्यासाठी श्रीमंत असणं कदाचित 50,000 रुपये महिना असेल. बरोबर आहे. सो तुमची व्याख्या काय श्रीमंतीची आणि तुमची व्याख्या काय सेटल होण्याची, बरं ते डिसाईड करा. त्यातनं हा बिझनेस तेवढा आहे का बरं ते समजून घ्या. हे फक्त एक्सपोर्ट कुठल्याही बाबतीत त्यांनी समजा एखादं ठरवलं बाबा ठीक आहे चला, त्याची मानसिकता झाली, त्याने ठरवलं हे प्रोडक्ट XYZ त्या इंडस्ट्रीमधले हे प्रोडक्ट आपल्याला ते झाल्यानंतर इंडस्ट्रीमधनं एंटर करून एक्सपोर्ट इंडस्ट्री थेरॉटिकली शिकून घ्या. हां थेरॉटिकली शिकून. थेरॉटिकल शिकल्यानंतर त्याचे प्रोसेस, प्रत्येक धंद्याचे आपापले एक काय म्हणतात नियम असतात. नियम असतात. सो ते नियम फॉलो करून प्रोसेसेस फॉलो करा. फास्ट मनीच्या मागे जाल तर काय का चांगलं करता येणार नाही. ठीक आहे. समजा त्यांनी हे केलं, मग त्याच्यानंतर तुम्ही म्हणा नेक्स्ट स्टेप काय, तर त्या क्षेत्रातलं रिसर्च सो रिपोर्ट. पहिले प्रोडक्ट डिसाईड करा. प्रोडक्ट डिसाईड करा. प्रोडक्ट डिसाईड झाल्यानंतर ते प्रोडक्ट कोणाकडनं सोर्सिंग करणार तुम्ही, म्हणजे कोणाकडनं घेणार, म्हणजे सप्लायर तुमचा कोण कोणाला विकणार, तो सप्लायर शोधा. बरोबर. ट्रेड करायचा पहिला. त्यानंतर कुठल्या देशात विकता येणार तो देश शोधा. हा बरोबर. प्रत्येक प्रोडक्ट प्रमाणे देश वेगळे. तो देश शोधून त्या देशामध्ये तुमचं प्रोडक्ट कशासाठी वापरलं जाणार आहे बरोबर ते समजून घ्या. म्हणजे काही प्रोडक्ट असे असतात की जे एडिबलसाठी पण जातात आणि रॉ मटेरियल म्हणून पण जातात. कमर्शियलसाठी रॉ मटेरियल जाणार असेल तर तुमच्याकडनं विकत घेणारा माणूस हा कंपनी असू शकते, तिकडे तुम्हाला प्राइस बेनिफिट मिळतो. बरोबर. सो ते समजून घ्या. त्यानंतर मग तिकडचे बायर शोधा. बरोबर. बायर शोधल्यानंतर मग तिकडचे इकडे भारतातला CAG शोधा. CAG म्हणजे एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये 4 महत्वाचे पिलर आहेत. एक तुम्ही स्वतः, 2 तुमचा CA कस्टम हाऊस एजंट, जो तुमचे टेक्निकल ऍस्पेक्ट सगळे हँडल करतो. CA सारखा थोडक्यात. CA सारखा जो किती चार्ज घेतो? सब कंट्री टू कंट्री डिफर करतो, पण साधारणपणे 10 ते 15,000 रुपये चार्ज करतो. बरं. त्याची फीस. बाकी कन्सल्टमेंट वगैरे जाणार ते ॲट ॲक्च्युअल. 3 तुमचा बायर आणि 4 तुमचा सप्लायर. हे 4 पिलर जर इंटॅक्ट असतील तर तुमचा बिझनेस चांगला उभा राहू शकतो. बरोबर. मग आता हे CA कुठं मिळतात सर? CA आता समजा माझ्याकडे ट्रेनिंग घेऊन माझ्यावर कनेक्ट झालं तर मी ज्यांच्यावर काम करतो त्यांचा डायरेक्ट ॲक्सेस देतो. नाही तर गुगलवरती सर्च करता मिळू शकतात CA. किती CA आहेत आता महाराष्ट्रामध्ये? हजारो आहेत. हजारो CA म्हणजे जसे CA तसे CA आहेत असं आहे. सो CA काय करतो तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटशी रिलेटेड टेक्निकल ॲस्पेक्ट हँडल करतो. बरं. तसंच CA कस्टम डिपार्टमेंटशी रिलेटेड टेक्निकल ॲस्पेक्ट डॉक्युमेंटेशन करून देतो आपल्याला. डॉक्युमेंटेशन, इन्सेंटिव्ह मिळवणं, ट्रान्सपोर्ट हँडल करणं. जो कोड आहे तो IEC कोड तो सुद्धा तो सगळं काढून देऊ शकतो. बरं. म्हणजे ज्याला करायचं आहे त्यांनी थोडक्यात एक प्रोडक्ट ठरवणे, कुठं बायर सेलर ही सगळी सिस्टीम माझ्या 99 रुपयाच्या वर्कशॉपमध्ये सांगतो. अरे वा. डिटेलमध्ये सांगतो. प्रोडक्ट कसं निवडायचं आणि करून दाखवतो मी. फक्त माझं वर्कशॉप त्याला बोलतो कारण ते वेबिनार नाही आहे. मी तिकडे ॲक्च्युअल गोष्टी करून दाखवतो की प्रोडक्ट कसं निवडायचं ती सिस्टीम, प्रोडक्ट निवडलं तर देश कसा निवडायचा ती सिस्टीम, देश निवडल्यानंतर प्रोडक्टची प्राइस कशी काढायची त्या देशामध्ये विकायची ती सिस्टीम, आणि बायर कसा शोधायचा याची सिस्टीम. 4 गोष्टी 4 तास वर्कशॉपमध्ये ट्रेन करतो. बरोबर. आणि त्याला रिसर्च रिपोर्ट गरजेचाच आहे का सर प्रत्येकाला बनवणं? नाही, असं काही नाही. आता रिसर्च रिपोर्ट बाय डिफॉल्ट बनतोच साहेब तुमचा. कसा? तुम्ही जर ठरवलं की मला एक XYZ प्रोडक्टवरती काम करायचं आहे तर त्याच्यामध्ये तुमचा रिसर्च रिपोर्ट बाय डिफॉल्ट बनतो ना. मी जे आता आपण ज्या गोष्टी सांगितल्या, प्रोडक्ट, टार्गेट कंट्री, बायर, डॉक्युमेंट्स कुठले लागणार, हे रिसर्च रिपोर्टमध्ये याच गोष्टी येतात. पेपरवरती टाकलं की झाला रिसर्च रिपोर्टवाला. बरं. आणि सुरू करणे, ॲक्शन घेणे. बरं. आणि ह्यासाठी तुम्ही जास्त कॅपिटलची पण आवश्यकता नाही आहे. मी सांगितलं मग 10,000 पासून चालू करू शकता. माझ्या समोरची उदाहरण आहेत, केलेले त्या लोकांनी प्रॅक्टिकली केलेले. म्हणजे हा खूप मोठा, आपले जे लोक बघतायत प्रेक्षक आणि त्यांना काहीतरी बिझनेस शोधतायत, तर खूप मला वाटतं की हे करून बघितलं पाहिजे प्रत्येकाने. अपॉर्च्युनिटीज सुरुवात शून्यापासून पण चालू करण्यासाठी अपॉर्च्युनिटीज आहेत. तुम्हाला कुठे बसवायचं स्वतःला त्याच्यावर डिपेंड करतं. बरोबर. सर आता हे MSME, स्टार्टअप इंडिया आपण बघतो, GEM काहीतरी गव्हर्नमेंट मार्केट प्लेस, DGFT, तर काय आहे सरकारी योजना, काय त्या काय फायदेशीर ठरू शकतात काय? सो DGFT बेसिकली डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड. एक्सपोर्ट इम्पोर्टचं जे डायरेक्टर जनरल आहेत, तो इम्पोर्ट एक्सपोर्ट लायसन्स तुमचं त्यांच्या वेबसाईटवरून मिळतं. काय ग्रीव्हियन्सेस असतील तर तिकडे हे करू शकतात. GEM जी आहे मार्केट प्लेस आहे. बरं. म्हणजे जसं आपलं Amazon आहे तसं गव्हर्नमेंटने स्वतःच Amazon-सारखं मार्केट प्लेस चालू केलं आहे. होतात तिथं ट्रेड होतात बरेच तिथं नाही होत तेवढं. गव्हर्नमेंटने आता कंपल्सरी केलं की गव्हर्नमेंट आता डिपार्टमेंटला जरी काय विकत घ्यायचं असेल तर GEM-वरच करायचं. क्या बात आहे. त्यांचं व्हॉल्यूम म्हणजे स्टेशनरी जरी घ्यायची असेल तिकडनं तर कुठल्याही डिपार्टमेंट तर GEM-वरच त्यांना बाय करायला लागतं. क्या बात. अरे वा. सो त्यामुळे ते कामाचं आहे. दुसरं तुम्ही काय म्हणाल? DGFT एक तुम्ही सांगितलं. DGFT सांगितलं, GEM सांगितलं. हां. आणि
त्याच्यानंतर मला वाटतं अजून एक आहेत, एक 2-3 कन्सेप्ट आहेत की FIEO, FIO FIO. फेडरेशन ऑफ इम्पोर्ट एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन फेडरेशन ऑफ इम्पोर्ट एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन. ती काय करते? सो FIO बेसिकली समजा तुम्ही मल्टिपल ब्लॉकमध्ये काम करत असाल, समजा तुम्ही मला कांदा पण विकायचा आहे, मशीन्स पण विकायच्या आहेत, कपडा पण विकायचा आहे, तर मग प्रत्येक इंडस्ट्रीची एक वेगळी अथॉरिटीमध्ये रजिस्टर करायची गरज नाही. म्हणजे ॲग्रिकल्चरसाठी APEDA, मरीनसाठी MPED असं करायची गरज नाही. एक FIO रजिस्ट्रेशन घ्या, तुमचं सगळंच RCMC कव्हर होतं. एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल येते. बरं. त्याच्यानंतर ते ECGC काय काउन्सिल? ECGC बेसिकली हा एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात मोठा गेम चेंजर आहे. एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन. राईट. सो बेसिकली ECGC मध्ये होतं काय, समजा तुम्ही एक्सपोर्ट करताय, तुम्हाला एखादा बायर मिळाला UK मधला, तर तुम्ही ते UKच्या बायरचे डिटेल घेऊन ECGCच्या ऑफिसला जाऊ शकता आणि त्यांना जाऊन तुम्ही सांगू शकता की बाबा आम्ही अमुक बायरबरोबर काम करतोय, तर तुम्ही त्याच्यावर करू का नको करू. जर ते लोक तुमची त्या बायरची पूर्ण हिस्ट्री काढतात. जर त्यांनी सांगितलं करा आणि जर त्या बायरनी पैसे बुडवले, तर गव्हर्नमेंट तुमच्या जेवढे पैसे बुडवले त्याच्या 80 ते 85% पैसे गव्हर्नमेंट देते. ECGC देतं. ECGCच्या थ्रू केलं गव्हर्नमेंट. ECGC ते काय चार्जेस घेतात ते आपलं करून नॉमिनल 5,000 रुपये ते मग चेक करा पडतो. मग एक बॅकग्राऊंड चेक किती भारी ऑप्शन आहे ECGCचा. मग किंवा हा जेन्युइन आहे का नाही, आणि 5,000 रुपये तर तुम्हाला व्हेरीफाय जर होत असेल, मग हे दुबईवाल्यांना का नाही व्हेरीफाय करत आपली लोक? नाही ना, ते लोक त्यांच्याकडे गेले, ते लोक क्लिअर सांगतात. आपल्या लोकांचा प्रॉब्लेम तो आहे ना, आपले लोक सिस्टीम फॉलो नाही करायची, जात नाही ECGC जात नाही. भारतामधनं जेवढे लोक एक्सपोर्ट करतात त्यातले 70 ते 75% लोक ECGCकडे जातच नाहीत, चेकच करत नाही करत. कारण माणूस बोलायला चांगला वाटला म्हणून केलं. ह्या सिस्टम अवेलेबल आहेत, पण त्या सिस्टमचा बेनिफिट घेत नाही आणि मॅक्सिमम लोकांना माहिती पण नाही. कारण ते मगाशी तुम्ही बोललात तेच, अवेअरनेस नाही आहे. ह्या खूप गोष्टी, खूप प्लॅटफॉर्म खूप रेडी आहेत, हायवे रेडी आहे, पण आपण वापरत नाही. म्हणलं की गव्हर्नमेंटच्या स्कीम्स भरपूर आहेत, 25% जर इम्प्लिमेंट झाल्या तरी पुढे काय करायची गरज नाही लागणार आपल्याकडे. बरं. आणि हे DGFT सर, DGFT डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड, मगाशी बोलतो रजिस्ट्रेशन, तर ते आपल्या बऱ्याच गोष्टी आहेत, तर त्या आहेत. आणि सर काय वाटतं तुम्हाला, म्हणजे आपल्या देशाकडनं म्हणजे कोणकोणत्या देशांमध्ये सध्या जास्त संधी आहेत आपल्याला इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये? USA आहे सगळ्यात जास्त, आपला सगळ्यात मोठा इम्पोर्टर आहे. दुबईमध्ये पण आहेत, पण नॉन ॲग्रिकल्चर बेस भरपूर आहेत. कारण दुबई कसं, दुबईचा हब झाला आहे. दुबईतनं दुसऱ्या देशांमध्ये एक्सपोर्ट करणं बरंचसं हे येतं, बेनिफिशियल पडतं. दुबईतून दुसरीकडे. USA आहे, अजून कुठले देश आहेत? कॅनडा आहे, सिंगापूरमध्ये जातं, मलेशियामध्ये जातं. प्रत्येक प्रोडक्टप्रमाणे कंट्रीज चेंज होतं, पण आपल्याकडे वर्ल्ड वाईड आपण ट्रेड करतोच ऑलरेडी. बरं. मग आता आपल्या भारतामधून किती देशांमध्ये एक्सपोर्ट होऊ शकतो? ऑलमोस्ट सगळ्या देशांना करतो आपण. 100+ देशांमध्ये होऊ शकतो. 100+ तर आरामात असतं. 120 तरी देशांमधून करतोय ट्रेड. बरोबर. आता सर आपण बघितलं, जसं मी म्हटलं तुम्हाला की उद्योजकांनी कुठल्या 3 गोष्टी आपण शिकलो की केल्या पाहिजे. खूप साऱ्या गोष्टी आम्हाला तुमच्याकडनं शिकायला मिळत आहेत आणि खूप त्याचा बेनिफिट आपल्या प्रेक्षकांना होणार आहे. तर जसं आपण बघितलं 3 गोष्टी केल्या पाहिजेत उद्योजकांनी, तर असं काय वाटतं तुम्हाला, बिझनेस करताना कुठल्या 3 गोष्टी नाही केल्या पाहिजेत उद्योजकांनी, टाळल्या पाहिजेत ह्या गोष्टी? सगळ्यात पहिलं तर नॉलेज न घेता बिझनेसमध्ये येऊ नका. बरं. नॉलेज नसेल तर त्या कारण साधी वडापावची गाडी जरी टाकायची असेल तरी वडापाव कसा बनवतो शिकावा लागतो. बरोबर. हा तर एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस आहे. तो न शिकता जो आलात तुम्ही तो पटके खाणार आहात. तर सगळ्यात पहिले नॉलेज न घेता येऊ नका. बरोबर. बऱ्याच वेळा लोक असं होतं की नॉलेज घेतात पण सिस्टीम वापरत नाहीत. म्हणजे माझ्याकडनं पण शिकले असे अनेक लोक जे ECGCकडे जात पण नाही, फिरकत पण नाहीत, का तर 2 डॉक्युमेंट एक्स्ट्रा द्यायला लागतात. सो कुठले 2 डॉक्युमेंट? हेच ECGCमध्ये जे काय डॉक्युमेंट लागतात त्यांना द्यायला लागतात, किंवा बाहेरकडनं आले डॉक्युमेंट सबमिट करायला लागतात. बरोबर. सो ट्रेनिंग घेतात पण सिस्टीम फॉलो करत नाहीत. ही सगळ्यात दुसरी चूक जी लोक करतात. बरं. आणि तिसरी चूक म्हणजे मेंटॉर नसणं, जे आम्ही लोकांना शेअर मार्केटमध्ये सेम सांगतो सर. नियम कुठलाही करा, धंद्याचे बेसिक नियम सेमच आहेत. बरोबर. बिझनेसचे बेसिक नियम तेच आहेत. या 3 चुका आहेत त्याच्यामुळे, ज्यामुळे लोक फेल होतात, इंडस्ट्री फेल होतात. न शिकता तुम्ही मार्केटमध्ये येऊ नका. सगळ्यात मोठा, बरोबर, तो सगळ्यात मोठा आपल्याला हे आहे. आणि सर आता आपण बऱ्याच वेळ चर्चा केली, एकदम म्हणजे मला भरपूर गोष्टी क्लिअर झाल्या. सर्वसामान्य माणसाचे जे प्रश्न आहेत मला वाटतं ते देखील क्लिअर झाले. आता आपल्या इकडं काही लोक पण प्रेक्षक पण आहेत, तर आपण ह्यांना देखील काही ह्यांच्या डोक्यामध्ये पण काही प्रश्न असतील का आपण घेऊयात की जे लोकांसाठी पण फायदेशीर ठरू शकतात. तर काय वाटतं, तुम्ही जर आता समोर सगळेजण बसतायत की असं काही माझ्याकडनं मिस झालं आहे का की जे उद्योजकांसाठी फायदेशीर होऊ शकतं किंवा ह्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर होऊ शकतं? तर मी एखादं 1-2 मिनटं आपल्याकडे आहे वेळ, तर असतील काही प्रश्न तर, कारण असे व्यक्ती भेटणं व्हॅल्युएबल आपल्यासाठी ते पॉसिबल नाही. आणि बऱ्याच तुमचे प्रश्न आहेत ते बऱ्याच लोकांचे प्रश्न असू शकतात.
तर काही प्रश्न असेल तर तुम्ही मला सजेस्ट करा, गाईड करा. शेवटचे 2 मिनटं आपल्याला वेळ आहे, तर काय असेल तर आपण प्रश्न घेऊयात. तर जॉब करून हा बिझनेस जॉब करता करता हा बिझनेस 100% करता येऊ शकतो. माझ्याकडे अनेक लोक येतात किंवा आम्ही नोकरी करतो, नोकरी सोडतो आणि व्यवसाय चालू करतो. मी त्यांना सांगतो की तू नोकरी करत आत्ता जेवढा नोकरीमध्ये पगार आहे त्याचा इक्विवलंट पहिले पैसे पुढचे 6 महिने कन्सिस्टंटली धंद्यातनं चालू करून मग नोकरी सोड. जॉब करून करता येऊ शकतो का, तर 200% करता येऊ शकतो. तुम्ही दिवसातनं डेडिकेटली 2 तास देऊ शकत असाल इंडस्ट्रीला, तर पुढच्या 6 महिन्यामध्ये तुमचा एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस उभा राहिलेला असेल. वाव, ग्रेट. म्हणजे खूप छान प्रश्न होता हा, म्हणजे अनेक लोकांचा हा प्रश्न. तर तसंच मी म्हटलं तुम्हाला की अजून काही प्रश्न असतील तर त्याच्यामुळे आपल्या प्रेक्षकांना इन्साईट मिळेल. काय असेल तुमच्या डोक्यामध्ये तर अजून 1 मिनिटामध्ये आपण घेऊ शकतो. सो बेसिकली हा प्रश्न मला खूप कॉमन येतो की इंग्लिश किंवा एखादी फॉरेन लँग्वेज येणं गरजेचं आहे का. त्याचं एक सिम्पल साधं उदाहरण, जगातला सगळ्यात मोठा एक्सपोर्ट करणारा देश कुठला माहिती आहे? चायना. त्यांची बिझनेस लँग्वेज ही इंग्लिश नाही, त्यांची स्थानिक भाषा आहे मॅन्ड्रीन. सो ते लोक जर त्यांच्या स्थानिक भाषेमध्ये काम करून जगात काम करू शकतात तर मग लँग्वेजचा काय लँग्वेज काहीच बॅरियर नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, कम्युनिकेशन जे काय होतं सगळं मेलवरनं होतं आणि आजच्या तारखेला ChatGPT, AI याचा वापर करून तुम्ही ट्रान्सलेशन कुठल्याही भाषेतून कुठल्या भाषेत करू शकता. त्यामुळे त्याचा काही फरक पडत नाही. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले प्रधानमंत्री जे जगभरात जातात ते हिंदीमध्ये बोलतात, लोक ट्रान्सलेट करून घेतात. तुमच्याकडे जर प्रोडक्ट चांगला असेल, प्रोडक्टची क्वालिटी प्रॉपर असेल तर तो माणूस समोरचा बरोबर समजून घेतो आपली भाषा. सो या धंद्यामध्ये 2च गोष्टी, प्रोडक्टची क्वालिटी, प्रोडक्टची कॉस्ट. या 2 गोष्टी समोरच्या अपेक्षेप्रमाणे करा. आणि तिसरं चौथं सगळ्यात महत्त्वाचं फॅक्टर म्हणजे इंग्लिश येत नसेल समजा, की त्यांची भाषा येत नसेल, हिंदी तर येते. पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, इराण, इराक, ओमान, बहारेन अशा अनेक देश आहेत जिकडे हिंदीमध्ये काम चालतं. मॉरिशसमध्ये मराठीमध्ये काम चालतं. सो असे देश निवडा की जिकडे तुमच्या भाषेचा बॅरियर येणार नाही. सर, टैरिफ, कस्टम ड्यूटीज और नॉन टैरिफ बैरियर्स के इम्पैक्ट के बारे में कितनी जानकारी होनी चाहिए? ज़रूरत ही नहीं है. बीइंग वेरी फ्रैंक, आप मुझे पूछोगे तो शायद मुझे भी उसके बारे में बहुत ज़्यादा पता नहीं है. सर मैं बताऊं आपको, ये किसके लिए इम्पोर्टेंट है, टैरिफ, नॉन टैरिफ बैरियर्स जो एग्जिस्टिंग बहुत सालों से काम कर रहे हैं. मैं अगर नया स्टार्ट कर रहा हूँ, मैं इस इंडस्ट्री में एंटर कर रहा हूँ, तो मैं उस बारे में सोचने की ज़रूरत ही नहीं है मुझे अभी. आई डोंट थिंक सो इट इज़ रिक्वायर्ड. मुझे आज तक टैरिफ नॉन टैरिफ के बारे में नहीं पता, इसलिए मेरा बिजनेस रुका हुआ है, ऐसा नहीं हुआ है कभी. इट इज जस्ट, वही तो बोल रहा हूँ, वही तो क्रिएट किया गया है कि ये सारी बड़े बड़े टर्म्स. मैं तो डॉक्टर जैसा है, डॉक्टर के पास अगर जो डॉक्टर ऐसे इंग्लिश में कुछ बोल देता है जो अपने को समझ में, अपने को तो बहुत कुछ बड़ा हुआ है और बाद में पता चलता है कुछ नहीं, पेट में दर्द है कुछ. तो ऐसा है वो. सर खूप मजा आली सर, खूप हे आलं. शेवटी काय मेसेज द्याल प्रेक्षकांना आपल्या? मेसेज एकच आहे की कुठलाही करा पण व्यवसाय करा. ज्या महाराजांची आपण प्रेरणा घेतो त्या महाराजांचंच वाक्य की राज्य छोटं का असेना ते स्वराज्य उभं करा. तर तुमचं स्वराज्य उभं करा. कारण आयुष्यभर जर फक्त EMI भरायचे असतील तर मग नोकरी करा, पण आईबापाची, मुलांची, बायकोची, नवऱ्याची स्वप्न पूर्ण करा. तर व्यवसाय चालू करणं गरजेचं, छोटा का असेना पण तो व्यवसाय चालू करा. चलो, ग्रेट सर, खूप खूप धन्यवाद.